ताडोबामधला अतिशय फेमस आणि ज्याची एक टेरर आहे ताडोबामध्ये असा मटका नावाचा एक वाघ आहे आणि त्या मटका या वाघाची मुलगी वन विभागाने सह्याद्रीत आणलेली आहे. इनसाइड द फॉरेस्ट विथ आदर्शच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण आलेलो आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोरमध्ये असणाऱ्या तारा बेस कॅम्पवरती. माझ्यासोबत आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे फील्ड डिरेक्टर तुषार चव्हाण सर. नमस्ते सर. नमस्ते. पार्कमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी आपण पेपरमध्ये बातमी वाचली, टी व्हीमध्ये न्यूज पाहिलेली आहे की ताडोबामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये महाराष्ट्र वन विभागानं ऑपरेशन तारा अंतर्गत एक वाघीण आणलेली आहे. ताडोबामधला अतिशय फेमस आणि ज्याची एक टेरर आहे ताडोबामध्ये असा मटका नावाचा एक वाघ आहे आणि त्या मटका या वाघाची मुलगी वन विभागानं सह्याद्रीत आणलेली आहे. आत्ता आम्ही रात्रीचे 11-11:30 दरम्यान इथं बसलेलो आहे आणि 14 नोव्हेंबरला असाच रात्री 14 नोव्हेंबरच्या दिवशी वन विभागानं मटकाच्या मुलीला ताडोबामधून आणलेल्या त्या वाघिणीला सह्याद्रीच्या जंगलात सोडलं. सर, मला पहिला प्रश्न पडला आहे की आता आपण सह्याद्रीच्या मध्ये बसलेलो आहे आणि तुम्ही 2 दिवसापूर्वी एक वाघीण इथं सोडलेली आहे. सह्याद्री म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान येतं यामध्ये, त्याचसोबत कोयना अभयारण्य येतं, ते साधारण सातारा, कराड, सांगलीचा हा सगळा पट्टा ह्याच्यामध्ये येतो. तर तुम्ही इथं वाघ जेव्हा सोडलात, एकतर इथे बिबट्याची न्यूज आता अलीकडे खूप आलेल्या आहेत, तर अशा सगळ्या वातावरणामध्ये ताडोबामधून आणलेला एक वाघीण तुम्ही सह्याद्रीत सोडलेली आहे. तर ती सोडली म्हणजे नक्की काय केलं आणि तुम्ही ताडोबामधून म्हणजे साधारणपणे 800 किलोमीटरचा प्रवास करून ती तुम्ही वाघीण आणली, तर ते ऑपरेशन तारा काय होतं आणि तुम्ही वाघीण सोडली म्हणजे नक्की काय केलं हे मला पहिल्यांदा तुम्ही सांगा. कारण आम्हाला भीती वाटते की सह्याद्री सोडली म्हणजे आता आम्हाला कुठेतरी ती स्पॉट होते की काय, ह्यावरती थोडंसं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नजीकच्या काळामध्ये हे 3 वाघांचं अस्तित्व आहे, परंतु तिन्ही वाघ हे नर वाघ आहेत. मग यांच्या जोडीला ऑपरेशन तारामधून 2 वाघिणींना आपण इथं आणणार आहोत. त्यातली पहिली वाघीण ही ताडोबाच्या कोर एरियामधून आपण आणून 14 तारखेला संध्याकाळी, आणि संध्याकाळी म्हणण्यापेक्षा रात्री आपण चांदोली येथे सोनारली बेस कॅम्पच्या जवळ आपण त्या वाघिणीला सोडलेला आहे. बरं, रात्रीची वेळ निवडण्याचं काय कारण, म्हणजे रात्रीच का? रात्रीची वेळ असं मुद्दा म्हणून निवडण्यात नाही आलं, परंतु चंद्रपूरपासून ते सह्याद्रीपर्यंतचा प्रवास हा साधारणतः 800 ते 1000 किलोमीटरचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये वाघिणीला आणताना थोड्याशा स्लो गतीनं आणावं लागलं, कारण की तिला कुठला जर्क बसू नये, रस्त्यावरती तिला आदळआपट होऊ नये. हळूहळू आणताना एक्सपेक्टेड टाईम 27 ते 28 तासांचा होता, परंतु तिला आणतेपर्यंत जवळपास 30 ते 33 तास झाले. बरं. आणि तो कालावधी रात्रीचा होता आणि रात्रीची वेळ ही वाघांसाठी अतिशय योग्य वेळ आहे. त्यांचा ॲक्टिव्हिटी चांगल्या असतात, त्यांचं भ्रमण रात्रीच्या वेळेला असतं, म्हणून योग्य कालावधी असल्यामुळे तिला आणल्या आम्ही एन्क्लोजरमध्ये मुक्त केलं. तर एकतर जेव्हा तुम्ही ताडोबामधून ती वाघीण आणायचं ठरवलं, तर वाघिणीचं सिलेक्शन तुम्ही केलं, तर आणि वाघिणीचा आणण्याचा प्रवास, तर पहिली जी प्रोसेस आहे की तुम्ही सिलेक्ट जेव्हा केला, कारण तुम्ही म्हणालात की सह्याद्रीत आत्ता एकूण 3 वाघ आहेत, म्हणजे यापूर्वी सह्याद्रीत फार पूर्वी वाघ होते, मधल्या काळात सह्याद्रीतनं वाघ गायब झाले होते. मागच्या 3-4 वर्षात सह्याद्रीत एकूण 3 वाघांचा दिवस आहे असं समोर आलं होतं, पण ते तिन्ही वाघ हे मेल होते. त्यांना गरज होती का फिमेलची, म्हणून फिमेल तुम्ही निवडली. तर ती फिमेल निवडताना मटकाचीच मुलगी तुम्ही निवडलीत, तर फिमेलची निवड तुम्ही नक्की कशी केली, नक्की त्यामागे काय लॉजिक्स होते? फिमेल निवडताना आम्ही क्रायटेरिया ठेवला, साधारणतः वाघ हा प्रौढ अवस्थेत येतो 3 वर्षानंतर. 3 वर्षापेक्षा खालचे जे वाघ असतात ते पौगंड अवस्थेत असतात, छोटे कब्ज असतात, त्यांना ब्रीडिंग करता येत नाही.
बर आम्हाला प्रजननासाठी वाघीण पाहिजे म्हणजे ती त्या योग्य वयातली पाहिजे. म्हणून आम्ही वाघीण निवडताना 3 ते 5 वर्षाचा क्रायटेरिया ठेवला की 3 वर्षापर्यंत किंवा 3 वर्षात ते 5 वर्षापर्यंत वाघीण असावी, जी सेक्शुअली मॅच्युअर असावी अशी वाघीण आणायची आहे. मग ताडोबामध्ये जेवढे पण वाघ आहेत त्या वाघांचा आम्ही पहिल्यांदा अभ्यास केला GISच्या माध्यमातून. बर त्या वाघातल्या संख्येपैकी सगळ्यात पहिलं तर 50% पॉप्युलेशन तर निघाली, कारण ते मेल होते. ओके मग 50% पॉप्युलेशन इलिमिनेट केली की हे आपल्याला नाही न्यायचं, मेल सगळे काढून टाकले. परत ज्या वाघिणी ह्या 2 वर्षापेक्षा छोटे आहेत, 3 वर्षापेक्षा छोटे आहेत, त्यांना आम्ही वजा केलं. त्यानंतर काय केलं की मोठ्या वाघिणी आहेत परंतु ज्यांना पिल्लं आहेत, छोटी पिल्लं आहेत, 1 वर्षाची पिल्लं आहेत, त्यांना देखील आम्ही काढून टाकलं. परत आम्ही नॅरो डाऊन करून आलो की अशा वाघिणींपर्यंत आलो की ज्या 3 वर्षाच्या आसपासच्या आहेत बर आणि ज्या प्रेग्नंट नाही आहेत किंवा ज्यांना पिल्लं नाही आहेत. मग अशा आम्ही पहिल्यांदा 5 वाघिणी शोधल्या. बर त्या 5 वाघिणींचा जाग्यावर जाऊन अभ्यास सुरू केला. बर जाग्यावरती अभ्यास सुरू केल्यावरती आमची सह्याद्रीची टीम होती, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची टीम होती, त्यानंतर ताडोबाची टीम होती, त्या रेंज खडसंगी रेंजचा स्टाफ होता, शिवाय रॅपिड रिस्पॉन्स टीम होती ताडोबाची. या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही जंगलामध्ये गस्ती केली, फिरलो. बर साधारणतः 50 ते 60 कॅमेरा ट्रॅप्स लावले. बर त्या कॅमेरा ट्रॅपमध्ये इमेजेस घेतल्या. मग त्या ज्या शॉर्टलिस्ट केलेल्या 5 वाघिणी आहेत हां त्यातल्या तर 2 वाघिणी प्रेग्नंट असल्याची शंका आली. बर मग त्यांना आम्ही बाजूला केलं. बर मग 3 वाघिणींवरती आलो. बर आता ज्या राहिलेल्या 3 वाघिणी आहेत त्यातल्या एका वाघिणीला आमच्या स्टाफनी फिजिकली बघताना कळलं की तिचा थोडासा कॅनाइन म्हणजे जो शिकार करायचा दात आहे तो थोडासा तुटलाय. ती शिकार चांगली करत होती पण थोडाच तुटलाय. म्हणून आम्ही आपलं बेनिफिट ऑफ डाऊट नको म्हणून तिला देखील रिजेक्ट केलं. बर मग असं करून आम्ही एक S20 नावाची वाघीण आहे. बर आता आपण जसं म्हणलं की ती छोटा मटकाची त्याच्या पाठीमागे लेगसी आहे, परंतु जी S20 वाघीण आहे ती S20 वाघिणीची 2 पिल्लं आहेत. बर S20 S1 आणि S20 S2. ह्या दोन्ही वाघिणी एकदम सुटेबल सापडल्या की ज्या 3 वर्षाच्या आसपासच्या आहेत, प्रेग्नंट नाहीत, एकदम हेल्दी ॲनिमल आहे, टेरिटरी त्यांची एस्टॅब्लिश आहे. वाघांमध्ये काय असतं की वाघ आपली ही टेरिटरी बनवून चालतात. टेरिटरी म्हणजे काय की साधारणतः 10 स्क्वेअर किलोमीटर, 20 स्क्वेअर किलोमीटर अशा एरियामध्ये त्या वाघांचं अस्तित्व असतं. ते इतर वाघिणीला येऊ देत नाहीत आणि आपण ही ती टेरिटरी सोडून जातो. तर ही जी S2 नावाची वाघीण होती तिची टेरिटरी मार्क होती खडसंगीमध्ये. बर तिच्या शेजारी तिची बहीण होती बरं. S1, तिची देखील टेरिटरी मार्क होती. बर आता ह्या 2 फिमेल ज्यावेळेला आम्ही सिलेक्ट केल्या त्या 2 फिमेल सिलेक्ट केल्यानंतर आमचं ऑपरेशन सुरू झालं. मग ऑपरेशन ज्यावेळेला सुरू झालं त्यामुळे आम्ही असा एक पॉईंट पाहिला की ज्या पॉईंटवरती दोन्ही फिमेल येतात, बर कॉमन येतात. मग अशा त्या पॉईंटवरती आपण ऑपरेशन करायचं ठरवलं. बर मग ज्यावेळेला ऑपरेशन करायचं ठरवलं त्यावेळेला कुठलाही वाघ पकडायचं म्हटला की त्याला आपण एकदम शांत बसलं कुठं बघणार, तर जो सावजाला खातोय, भक्ष्याला खातोय. आता ज्यावेळेला वाघ कुठल्याही भक्ष्याला खायला जाईल तो बसून तिथं 15-20 मिनिटं अर्धा तास खाणार. मग त्यावेळेला त्याला ट्रँग्युलायझेशन दाट मारता येतो. दाट म्हणजे काय असतं की आपण भुलीचं औषध म्हणतो. त्याला भुलीचं औषध मारलं की मग वाघ जागेवरती शांत बसतो, मग आपल्याला त्याला पकडता येतं. बर मग त्या नाल्याजवळ आम्ही तिला बेट लावला. बर मग ज्या वेळेला ती वाघीण आली, दिवसभर आपली पूर्ण आराती टीम ताडोबातले GIS एक्सपर्ट असतील, रेंज ऑफिसर असतील, तिथले पूर्ण स्टाफनी दिवसभर हॉनी कॉम्बिंग करून वाघिणीला शोधलं आणि ती संध्याकाळी साधारणतः 4:15च्या आसपास त्या भक्ष्याजवळ आली. बर आल्यावरती वाघीनं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मुवमेंटमध्ये अटॅक केला. अटॅक केल्यावरती त्या भक्ष्याला खायला सुरुवात केली. मग ताडोबामध्ये जगप्रसिद्ध असे डॉक्टर खोब्रागडे आहेत. डॉक्टर खोब्रागडेंनी आजपर्यंत 100पेक्षा जास्त वाघिणीनं पकडले. बर तर एवढा इतिहास किंवा 100 वाघिणीला पकडले. तर अशा डॉक्टर खोब्रागडेंनी त्या वाघिणीला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये डाट मारून, तिथं मराठी नावाचे आमचे कर्मचारी आहेत, बर त्यांनी डाट मारला आणि डाट मारल्यावरती वाघीण बेशुद्ध पडली. बर
वाघीण बेशुद्ध पडल्यावरती RRTच्या टीमने जाऊन वाघिणीला कॅप्चर केलं. बर कॅप्चर केल्यावरती काय आहे की वाघिणीचे दोन्ही बाजूने फोटो घेतले जातात, वाघिणीचं पूर्ण तपासणी केली जाते, डॉक्टरने फिजिकल एक्झामाइन केलं, हिची प्रेग्नन्सीचं बिहेवियर आहे का नाही, हिचं दात वगैरे व्यवस्थित आहेत का नाही, दोन्ही साईडचे फोटोग्राफ घेतले जातात, वजन घेतलं जातं. त्या वाघिणीचं वजन साधारणतः 120-125 किलो भरलं. बर म्हणजे हेल्दी आणि एकदम सुदृढ अशी वाघीण आपण निवडली. मग त्या वाघिणीला कोरच्या गेटपर्यंत आणलं आपण ट्रॅक्टरमधून, कारण आतमध्ये आपलं ट्रान्सपोर्टेशन व्हेकल जात नव्हतं. ओके मग तिथून शिफ्ट केलं आपण ट्रान्सपोर्टेशन व्हेकलमध्ये, आणि ते ट्रान्सपोर्टेशन व्हेकल साधारणतः हे सगळं 4 वाजता 4:15 सुरू झालं ऑपरेशन, ते जंगलातून बाहेर येईपर्यंत साधारणतः 6-6:30 झालं. बर आणि आणि तुम्ही वाघिणीला जेव्हा शोधायला सुरुवात केली की कोणती वाघीण आपण घ्यायची, तर हा मधला किती दिवसांचा पिरियड होता? हा साधारणतः 7 दिवस लागले ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि हे करायला ताडोबाच्या टीमनी खूप सहकार्य केलं. फील्ड डायरेक्टर प्रभुनाथ शुक्ला असतील, डेप्युटी डायरेक्टर रेड्डी साहेब असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉर्डिनेशनसाठी आमचे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन श्रीनिवास रेड्डी सर असतील, यांनी खूप मोठ्या प्रमाणावर गायडन्स केलं दिला. बर आणि ज्या वेळेला ह्या वाघिणीला आपण मोहर्लीपासून चंद्रपूरपर्यंत आणलं, बर तर रात्रीचे 10 वाजता आपण त्याला रॅपिड रेस्क्यूच्या युनिटला घेऊन गेलो. बर परत एकदा डॉक्टरांकडून तिला एक्झामाइन केलं सगळं, आणि मग तिथून ती वाघीण सह्याद्रीच्या दिशेनं मार्गस्थ झाली. जेव्हा तिथे जेव्हा त्या ज्या गाडीतून तिला घेऊन यायचं होतं, तर तिला ते गुंगी देऊन बेशुद्ध अवस्थेत असते वाघीण की नाही शुद्धीत असते? नाही, वाघिणीला ज्यावेळेला आपण औषध देतो ना, तर आपल्याकडे साधारणतः 20 मिनिटं ते 30 मिनिटाचाच कालावधी असतो. बर आपण जास्त वेळ गुंगीत ठेवत नाही. 20 ते 30 मिनिटामध्ये तिला पकडणे, तिच्या गळ्यामध्ये आपण GIS कॉलर लावतो. बर GPS कॉलर जी लावली गेली, त्या कॉलरमुळं आपल्याला सॅटेलाईटला कनेक्टिंग असते, ओके आणि तिचं लाईव्ह लोकेशन दर अर्धा तासाला 1 तासाला आपल्याला भेटत असतं. बर ती कॉलर लावायची, तिचे वजन घ्यायचे, तिचे हेल्थ चेकअप करायचा, बर आणि मग ती केजमध्ये ठेवायची, ट्रान्सपोर्टेशन केजमध्ये. ही सगळी कारवाई. जे केज आहे तिथून त्या म्हणजे आता वाघाची डरकाळी फारच मोठा आवाज असतो, आणि रस्त्याने जाताना जर त्याचा आवाज एखाद्याला ऐकू आला तर मग म्हणजे ते वाहन जे आहे ते पूर्णपणे पॅकबंद. हो, वाहन एकदम पॅकबंद आहे. वाहनामधून काय चाललंय हे तसं कुठल्याही बाहेरच्या माणसाला कळणार नाही कारण आतमध्ये मला काय आहे. वाटते असं आम्हाला माहिती होती की डिसेंबरमध्ये तुम्ही वाघ आणणार, आणि अचानक रात्री तुमचाच व्हिडिओ पडला की वाघाला रिलीज केलेला आहे. तर ती सिक्रेट ठेवणं फार महत्त्वाचं राहतं त्यामध्ये. सिक्रेसी, ऑपरेशनमध्ये सिक्रेसी असेल तर तुम्ही एकदम बिनघोरपणे तुम्हाला जे प्लॅनिंग केले ते एक्झिक्यूट करायला काही बाधा न येता करू शकता. बरोबर. म्हणून डेफिनेटली आपण हे पूर्ण सिक्रेटली ऑपरेशन केलं. आणि सिक्रेसीचं कारण असं आहे की ज्यावेळेला वाघ आणतो तर ते पीसफुली आला पाहिजे, ती आली पाहिजे, शांततेमध्ये आली पाहिजे, तिला कुठलाही ह्युमन डिस्टर्बन्स झाला नाही पाहिजे माणसांचा. बरोबर. ती जर माणसाच्या संपर्कात आली तर तिला माणसांचा जास्त वावर हवा असं वाटेल, म्हणून आपण तिला एकदम आयसोलेशनमध्ये आणले आणि आयसोलेशनमध्ये सोडली. तर साधारणपणे ताडोबामधून वाघ जेव्हा आपण इथून गेला 800 किलोमीटरचा प्रवास तुम्ही केला आणि रात्री तिला रिलीज केलं म्हणजे ओपन फॉरेस्टमध्ये सोडलं की काय केलं नक्की? नाही, वाघीण ज्यावेळेला आपण तिथून आणली तर शास्त्रोक्त पद्धतीनं ज्यावेळेला आपण तिला दाट मारतो म्हणजे बेशुद्ध मारतो, तिथून पुढे 72 तास तिची निगराणी ठेवली पाहिजे अंडर ऑब्झर्वेशन. बेशुद्ध मारतो म्हणजे? बेशुद्ध करतो म्हणजे तिला ज्यावेळेला आपण ट्रँक्युलाइज करतो. ओके. मग ज्यावेळेला ट्रँक्युलाइज करतो, ट्रँक्युलाइज नंतर 72 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. म्हणून कोणताही ॲनिमल ट्रँक्युलाइज केला की त्याला साधारणतः आपण 2 ते 3 दिवस तरी आपल्या कस्टडीमध्ये ठेवतो. बरं. आणि ज्यावेळेला ॲनिमल इथं आला तर सह्याद्रीचा हा वातावरण हे ताडोबाच्या वातावरणापेक्षा निश्चितच वेगळं आहे. मग ती वाघीण ज्यावेळेला आली त्यावेळेला ॲनिमल स्ट्रेसमध्ये आहे का, ॲनिमलचं बिहेवियर कसं आहे, ॲनिमल खातो का, ॲनिमलला कॉल काय देतोय, तो ओरडतोय कशा पद्धतीनं, हे सगळं आम्हाला अभ्यास करावा लागतो. बरं. मग याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही एक सॉफ्ट रिलीज केज बनवलाय. म्हणजे काय की वाघिणीला आपण, एवढा मोठा आहे तो आहे 1 हेक्टरचा. 1 हेक्टर? 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकरचा. बरं. 2.5 एकरचा आहे, त्याला पूर्ण वरतीपर्यंत कंपाऊंड आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये तारेचे की तारेचे कंपाऊंड आहे. आणि त्या कंपाऊंड मध्ये आतमध्ये आता वाघीण आहे. बरं. आतमध्ये पाण्याची सोय आहे. किती अंतरावरती? इथून साधारणतः एक 100-200 मीटर वरती आहे. 100-200 मीटर वरतीच आहे. बर. आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये वाघिणीला सोडले. वाघिणीला सोडल्यावरती तिथं पाण्याची व्यवस्था दिली,
थोडंसं मटण टाकलं आपण आल्यावरती, भुकेलेली असेल तर खाईल. आपण लाईव्ह बेट दिलं परत वाघिणीला, त्या लाईव्ह बेटची तिने शिकार केली. शिकार केली याचा अर्थ काय की वाघीण आता स्ट्रेसमधून बाहेर आहे. ओके. वाघीण एकदम सुस्त आहे, सुदृढ आहे आणि वाघीण किल करायला लागली, म्हणजे तिच्या नॅचरल इन्स्टिंक्टवरती आहे. आतमध्ये एन्क्लोजरमध्ये आपण साधारणतः 21 कॅमेरे लावले. वाघीण काय 21 करते, कॅमेरे लावलेले आहेत. काय नाही करत ह्याची आम्हाला कंट्रोल रूम तिथं आम्ही बनवली, बरं. बेस कॅम्पवरती. तिथं आमचं लाईव्ह कॅमेरा चालू आहे, ज्यामध्ये दिसते की वाघीण आता काय करते. बरं. तर ह्याचा पूर्ण शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास होणार की वाघिणीचं हालचाल ही नैसर्गिक आहे का, आणि लवकरच आपण तिला ते पिंजऱ्याचं गेट ओपन करणार आणि कोर एरियामध्ये जाऊ देणार. बरं. आता सह्याद्रीत आता 3 वाघ आहेत. हो. तर वाघीण आपण आता एकच आणलेली हो. आहे. तर आणि आता हे 3 वाघ आणि 1 वाघीण, तर मग पुढच्या तर प्रोसेस कशी होणार की ती वाघीण कोणता मेल ठरवणार, किंवा त्यामध्ये मग त्यांची लढाई वगैरे होते का मेलच्या अशा केसमध्ये? नक्कीच. काय आहे रिस्क की काय असू शकते? वाघिणीचं जे बिहेवियर आहे ती पॉलिअँड्री आहे. पॉलिअँड्री म्हणजे काय, एक फिमेल बऱ्याच मेलसोबत मीटिंग करते. मग आलेली जी वाघीण आहे ती आपण ज्या एरियामध्ये सोडले तिथं आपला T1, ज्याला सगळेजण सेनापती म्हणतात, त्या वाघाच्या एरियामध्ये सोडली. बरं. आणि या वाघाची टेरिटरी फार मोठी आहे. आंब्यापासून ते पाक अगदी वरती कोयनेच्या टोकापर्यंत, इथपर्यंत ह्या वाघाची टेरिटरी आहे. या टेरिटरीमध्ये तिला एका सोडले. वाघाची टेरिटरीचा एरिया नक्की किती असतो साधारण? तो डिपेंड करतो, आता प्रत्येक वाघाचा वेगळा असतो. बरं. ही आपण जी आणली वाघीण तिचा तिथला टेरिटरी 10 स्क्वेअर किलोमीटरचा होता. बरं. इथं आता जो एरिया आता हा वाघ फिरतोय, T1 जो फिरतोय तो जवळपास 50 ते 70 स्क्वेअर किलोमीटरमध्ये फिरतोय. बरं. मग तिथे हिला सोडल्यावरती ही चूज करणार की तिला कुणाशी मीटिंग करायचं. बरं. तिला इथं सुटेबल वाटला T1च्या एरियात इथं राहील, T2च्या एरियात जाऊ शकते, T3च्या एरियात जाऊ शकते, आणि मग ती डिसाईड करणार कुठल्या वाघासोबत तिला पिल्लं तयार करायची. बरं. आणि साधारणपणे मग मीटिंग वाघिणीचं आणि वाघाचं झालं की साधारण किती दिवस ते एकत्र राहतात, आणि मग वाघांचं जे मेटिंग आहे किंवा फॉर एक्झाम्पल कॅट स्पीसीजचं आहे, त्यांचं 1 ते 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, कधी कधी एखादा हप्ताभर सुद्धा हे फ्रिक्वेंट मीटिंग होतं. म्हणजे एकाच मीटिंगमध्ये कन्सेप्शन होईल असं नाही, म्हणून ते फ्रिक्वेंट मीटिंग करतात. आणि ज्यावेळेला मीटिंग होतं वाघांचं, तर ते वाघिणीच्या हातात आहे की ओव्ह्युल्युशन म्हणजे अंड तयार करायचं की नाही. बरं. म्हणजे जरी मीटिंग झालं तर वाघीण डिसाईड करते की या वाघापासून मला पिल्लं पाहिजेत की नाही. बरं. हे माहीत नव्हतं मला. म्हणजे हे स्पेशली वाघांमध्ये असं जेनेटिक्स आहे की वाघीण तयार डिसाईड करते की मला कुठल्या वाघाची पिल्लांना जन्म द्यायचा. बरं. मग हे मीटिंग झाल्यावरती साधारणतः 100 दिवसानंतर पिल्लं येतात. 100 दिवस? 100 दिवस लागतात पिल्लं जन्माला घालण्यासाठी. बरं. आणि 100 दिवसानंतर मग ती पिल्लं त्या वाघिणीसोबत किती दिवस राहतात, आणि नंतरचं मीटिंग ती किती दिवसांनी करते? वाघीण ज्यावेळेला पिल्लांना जन्म देते तर साधारणतः 1.5 वर्ष ते 2 वर्षापर्यंत त्या पिल्लांना मोठं करते. बरं. मोठं करताना त्यांना शिकार करायची शिकवते, शिकार कशी तयार पकडायची, त्याला कसं मारायचं. आणि ज्या वेळेला तिला वाटतं की हे पिल्लं स्वतःची सुद्धा शिकार करायला शिकलेत, त्यानंतर ती त्यांना सोडून देते. मग ती पिल्लं त्यांच्या पद्धतीने शिकार करायला लागतात, आपली आपली टेरिटरी बनवायला लागतात, आणि आपापल्या पद्धतीनं पुढं काम करतात. जेव्हा वाघीण शिकवत असते ज्या पिल्लांना शिकार कशी करायची किंवा अन्य काही गोष्टी, तर ह्यात वाघाचा काय रोल असतो की नाही? वाघाचा रोल तसा फारसा नाही आहे. बरं. वाघ हा सोलिटरी ॲनिमल आहे. सोलिटरी म्हणजे काय, एकटाच राहणारा. वाघ असेल किंवा वाघीण असेल, पिल्लं मोठी करायची जबाबदारी ही वाघिणीची आहे. वाघाचं काम मेटिंग झालं की संपतं. बरं. फार तर फार काय आहे की एखाद्या वेळेला जर पिल्लं कधी त्याला दिसली तर तो त्याला हार्म नाही करत, ते त्याचीच पिल्लं असल्यामुळं. बरं. बाकी जर त्याची पिल्लं नसतील तर दुसरा टायगर हा त्यांना हार्म देखील करू शकतो. बरं. मग आता सह्याद्रीमध्ये एकूण आता 3 वाघ आहेत, आणि आत्ता आपण 1 वाघीण रिलीज केलेली आहे. 1 वाघीण आपण अजून आणणार आहोत, म्हणजे 2 वाघीण राहतील. तर साधारणपणे मग 2 वाघांसोबतच यांचं एका वाघिणीचे खरं तर
2 वर्ष यामध्ये जातील आणि एक वाघ मग तसाच राहू शकतो. तर मग वाघीण अजून आपण 3 वाघ आहेत तर मग 3 वाघीण का आणल्या नाहीत असा अनेकांना प्रश्न आहे. नाही, वाघीण आपल्याला टोटल 5 आणायचे आहेत. बर 5 वाघीण आहेत आणि 3 वाघ आहेत. ओके एवढ्या आपल्याला 8 वाघांना आणण्याची परवानगी भेटली. ओके पण जर या वाघिणीने पहिल्याच वेळेला पिल्लांना जन्म दिला, त्यांची पिल्लं वाढली, तर आपल्याला 2च वाघिणी पुरेशा ठरू शकतात. परंतु जर आपल्याला असं वाटलं कॉन्झर्वेशन मध्ये म्हणजे आपण की अजून एक वाघीण पाहिजे, तर लगेच आपण दुसरी वाघीण आणू, ओके. 3री आणू, 4थी आणू, 5वी आणू. ओके हे सायन्स आहे, वाईल्ड लाईफ हे सायन्स आहे. ते जसं जसं पुढे जातं तसं आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. ओके हे स्टेप बाय स्टेप आपण स्टेप बाय स्टेप करायचं. येणार. आता ऑपरेशन तारा हे याला आपण नाव दिलं. तर ऑपरेशन तारा म्हणजे तारा हे नाव कशावरून दिलं? कारण वाघिणीचं नाव पण तारा नाहीये, ह्यात तारा असा कुठलाच रेफरन्स नाहीये. तर तारा ऑपरेशन ह्याचं नक्की काय आहे? त्यावेळेचे वाईल्ड लाईफ वॉर्डन श्रीनिवासराव सरांनी मला सांगितलं की ऑपरेशन आहे त्याला नाव द्या. बर मग मी थोडासा विचार केला की ऑपरेशनला काय नाव द्यायचं. बर आपला जर सह्याद्रीचा इतिहास बघितला तर सगळ्यात खंबीर आणि सगळ्यांना पुरून उरेल अशी महाराणी ताराबाई होती. बरोबर. महाराणा ताराबाई ही सातारा जिल्ह्यात जन्म झाला आणि कोल्हापूरची गादी तिनं चालवली. अतिशय शूरवीर आणि सगळ्या शत्रूंना पुरून उरेल अशी ताराबाई आहे. तर तिच्यासारखा लिगसी येणाऱ्या वाघिणी चालवतील ओके यासाठी आपण त्या ऑपरेशनचं नाव त्या ऑपरेशन तारा दिलं. बर ग्रेट. आता बिबट्याच्या ज्या काही बातम्या येतात बाहेर, बिबट्यांच्या जुन्नरकडून येत आहेत किंवा अनेक आता कोल्हापूरमध्ये मागच्या आठवड्यात व सिटीमध्ये बिबट्या आढळून आला. त्यामुळे एक प्राण्यांबाबत एक टेरर आहे लोकांमध्ये. आणि सह्याद्रीत तर नव्यानं आता वाघ आपण आणले किंवा वाघाची इथल्या लोकांना अजून तितकी फॅमिलियर नाही आहेत. तर थोडंसं गैरसमज लोकांमध्ये असा असतो की वाघ इथं आल्यामुळे आता माणूस आणि वाघ यांचा संघर्ष आता सुरू होईल का? बिबट्या आणि माणसाचा आहेच, आता नवीन संघर्षाला यांनी पेव फुटेल का? तर नक्की मला थोडंसं असं सांगा की वाघ फॉरेस्टमध्ये जेव्हा येतो तेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये काय बदल होतात? सगळ्यात पहिलं तर वाघ हा अपेक्स प्रिडेटर आहे. बरं वाघ जंगलात आला ह्याचा अर्थ काय की रानडुकरांची संख्या कमी होणार, हार्बिव्हरची संख्या कमी होत राहणार, जेणेकरून क्रॉप प्रिडेशन जे आहे, जे शेतात येऊन जनावरं चरतायत त्याचं प्रमाण कमी होणार. दुसरी गोष्ट काय आहे, बिबट्याचा बिहेवियर आणि वाघाचा बिहेवियर खूप फरक आहे. वाघ हा माणसावरती अटॅक करायला किंवा माणसाच्या वस्तींमध्ये जात. आता सह्याद्रीच्या ह्या पूर्ण एरियामध्ये 3 वाघ मागचे 2 वर्ष राहत आहेत. फार बोटावरती मोजता येणाऱ्या लोकांनी वाघ पाहिलाय. आम्हाला तर विश्वास पटत नाही की आहे Yes. का खरोखर वाघ. तर अगदी पाहायचं झालं की आम्ही एकदा इथल्या निवळेच्या कुटीवरती होतो. तर निवळेच्या कुटीवरती कॅमेरा ट्रॅप चेक करायला गेलो. किती वाजता गेलो? रात्री साधारणतः 11:30. आणि कॅमेरा ट्रॅप बघितलं तर काय, तर 11:28 टायगर पास झाला होता. अरे बापरे. म्हणजे वाघ तुमच्या समोर चालतोय पण तुम्हाला वाघ दिसत नाही. आणि तुम्ही वाघाला बघण्याच्या पेक्षा वाघानं तुम्हाला 100 वेळेला बघितलेलं असतं. बरं तो वाघ त्याच वेळेला दर्शन देतो ज्या वेळेला त्याला द्यायचंय. अदरवाईज वाघ तुम्हाला पाहतोय. आता आपण पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय, आपल्याला काय माहिती या डोंगरावरती वाघ बसले. बरं वाघ हा स्वतःहून कोणत्याही माणसावरती अटॅक करायला जात नाही. चुकून भक्ष्य समजून कोणाला पकडू शकतो. फार रेअर केसमध्ये वाघ जाऊन मानवी वस्तीमध्ये जाऊन कोणावरती अटॅक करेल. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपला सह्याद्री टायगर रिझर्वचा जो एरिया आहे तो 1165 चौरस किलोमीटरचा एरिया आहे. परंतु एका वाघाची जी टेरिटरी आहे ती साधारणतः 10 किलोमीटर स्क्वेअर किंवा 50 किलोमीटर स्क्वेअर होईल. पण आपला जो एरिया आहे तो साधारणतः 1165 एवढा मोठा आहे आणि पूर्ण इनव्हायोलेट एरिया आहे. आपल्या अभ्यासानुसार सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये 27 वाघ जगू शकतात. बरं एवढा मोठा एरिया. आणि जर आपण लँडस्केपचा विचार केला पूर्ण तिल्लारीपासून घेऊन तर अगदी महाबळेश्वरपर्यंत,
तर आपल्याला 50 वाघ जगतील एवढे आपल्याजवळ पोटेन्शियल आहे. त्यामुळं लोकांनी भयभीत होण्याचं काहीच कारण नाही. वाघ इथं होते, आहेत आणि राहतील देखील. माणूस पण इथं होता, आहे आणि राहील देखील. परंतु वाघ आणि मानव यांचं नातं पिढ्यानपिढ्या चालत आहे. बरेच आपल्या इथं म्हातारी लोक आहेत ज्यांच्या समोरून वाघ गेलाय, परंतु ते देखील त्यांच्या कामात आहेत, वाघ त्याचं तिथं निघून गेले. तुम्ही सांगताय ठीक आहे, पण आता आपण जिथं बसलेलो आहे, तुम्ही म्हणला 100 मीटरवरती इथून तुम्ही जे केज केलेलं आहे वाघाला, तिथं वाघ आहे म्हणजे आपला इथून 100 मीटरवरती वाघ आहे. वाघाची ते डरका ऐकू आली तरी नाही म्हणलं तरी अंगावरती काटा येणारच आहे. हो अगदी. त्यात आता रात्रीचे 12 वाजून गेलेत, म्हणजे आपण अगदी मध्यरात्री आहे आणि तुम्ही म्हणालात की वाघ रात्री जास्त ऍक्टिव्ह असतो. हो. तुमच्या आयुष्यातला वाघाबाबतचा सगळ्यात टेरिफिक एखादा इन्सिडेंट की किंवा तुम्ही आयुष्यात पहिला जेव्हा वाघ बघितला तो इन्सिडेंट मला सांगा की काय वाटलं होतं तेव्हा? वाघ ज्या वेळेला पाहतो ना, तर सगळ्यात पहिलं नाही का, वाघ हे मॅग्नेट आहे. वाघाला पाहतच राहावं वाटतं. वाघाकडं बघत राहा तुम्ही, किती जरी वेळ गेला तरी आपल्याला असं वाटतं की टाइम स्टॉप झाला. वाघ हा जंगलात पाहणं आणि वाघ हा झूमध्ये पाहणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. वाघ ज्या वेळेला जंगलात असतो ना, तो राजा आहे. त्याला काही नाही पडलं, जिप्सी आली गेली, माणसं आली गेली, मी आणि माझी शिकार आणि मी आणि माझं चालणं, असं रुबाबदार आणि डोलदार पद्धतीनं वाघ चालत राहतो. चालताना वाघाचं जे चालणं आहे तर ते म्हणतात की तो ही ओन द लँड, म्हणजे काय की तो त्या जमिनीचा स्वामी मालक असल्यासारखा चालतो. त्यामुळे वाघाला पाहण्यासाठी भारतातूनच नाही तर परदेशातून लोक येतात. याचं कारणच आहे की तो इतका मॅजेस्टिक प्राणी आहे. तुम्ही पहिल्यांदा वाघ पाहिलात कधी पाहिलात? मी वाघ पाहिला पन्नामध्ये पाहिला, ताडोबामध्ये पाहिला. पहिला वाघ बघितला? पहिला वाघदेव नावाचा वाघ होता, तोच बघितला तुम्ही डायरेक्ट? वाघदेव नावाचा वाघ पाहिला. आणि या आत्ता जी आपण वाघीण आणली म्हणजे आजोबा, येस, तर ताडोबातला सगळ्यात मोठा वाघ, येस, वाघदेव, त्याला पाहिलेलं आहे. मी ऐकलं अगदी मोठा होता, त्याचा जबडा फार मोठा होता आणि त्याचं बॉडीची साईज देखील खूप मोठी होती. पाण्यामध्ये बसला होता तो आणि काही वेळानं उठून गेला. खूप सुंदर असा वाघ आहे. आता आपण जी वाघीण निवडली की वाघदेव, काय म्हणलात तुम्ही नाव या वाघाचं? तर जेव्हा ह्यांची जी काही हे असते की ही वाघीण समजा जे आई वडील जे काय होते, त्यांची बॉडी कशी होती, त्यांना किती पिल्लं झालेल्या आहेत, ही जी काही ब्लड लाईन आहे ह्यावरती बऱ्याचदा ते बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर आता ही जी आपण वाघीण आणलेली आहे सह्याद्रीमध्ये, जेव्हा आपण त्याला रिलीज केलं, जॉग्राफिकल त्याचसोबत एन्व्हायरमेंटल बरेच बदल आहेत ताडोबामध्ये आणि सह्याद्रीमध्ये. तर सह्याद्रीमध्ये काय चॅलेंजेस असू शकतात या नवीन वाघिणीसाठी असं तुम्हाला वाटतं? कारण हा पूर्ण हिल एरिया आहे, तिकडे हिल नाही आहे. नक्कीच. वाघ किंवा कॅट स्पेसीज हे हायली ॲडॉप्टिव्ह आहे. ॲडॉप्टिव्ह म्हणजे काय की रॉयल बेंगॉल टायगर किंवा भारतातला वाघ हा सुंदरबनमधल्या खाऱ्या पाण्यामध्ये पण राहतो, समुद्रामध्ये पण राहतो, मासे खाऊन देखील जगतो. बरोबर. हाच वाघ हा मध्य भारतामध्ये पानझडी वृक्षांच्या जंगलामध्ये पण राहतो. हाच वाघ पश्चिम घाटामध्ये देखील आहे. काली टायगर रिझर्व असेल, पेरियार असेल किंवा सैबेरियात देखील वाघ आहेत, जिथं शून्यापेक्षा खाली तापमान जातं. वाघ हा अगदी ॲडॅप्टिव्ह प्राणी आहे. आणि आता इथं आम्ही केजमध्ये तिचं बिहेवियर बघतोय, एकदम सुखरूपपणे आणि एकदम सहजपणे ती या वातावरणाशी जुळवून घेतले. तिला काही त्रास होणार नाही आहे. एकदम चांगलं प्रेबेस आहे आपल्याकडे. 37 तृणभक्षक प्राणी आहेत एका किलोमीटरमध्ये. एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 37 तृणभक्षक प्राणी आहेत. तिला पर्याप्त पद्धतीनं अन्न उपलब्ध आहे, वाघ देखील आहेत. तिच्यासाठी एकदम हेवन आहे. तर तिला एकदम चांगल्या लँडस्केपमध्ये आपण आणलेलं आहे आणि ती निश्चितच चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करेल. आता आपण बराच वेळ बसलोय, वाघ डरकाळी जी फोडतो
तर कधी डरकाळी फोडतो तो, म्हणजे त्याचे सिग्नल्स काय असतात? जसं आता माणूस मात्र कधी ओरडतो मोठे, पण वाघाचं कसं असतं? वाघ कधी डरकाळी फोडतो? वाघाचं काय आहे की सगळ्यात पहिलं ते ग्रॉल करतात. ग्रॉल म्हणजे गुर्र गुर्र असा जो आवाज येतो, तो ग्रॉल ह्याच्यासाठी असतो की तू वॉर्ड ऑफ, मी इथं आहे, माझा प्रेझेन्स आहे, बरं. तुम्ही जवळ येऊ नका, बरं. यासाठी ग्रॉल असतो. किंवा ग्रॉल काय आहे की एखादा एकसारखा आवाज तो येत असतो. एकसारखा आवाज बरं. असतो तो. त्यानंतर काय आहे की वाघाला ज्यावेळेला दुसऱ्या वाघाशी संपर्क करायचा आहे, त्यावेळेला त्याचा आवाज वेगळ्या पिचवरती जातो. बरं. ज्या वेळेला ह्यांना मेटिंग करायचंय, बरं. नर वाघ मादी वाघाला बोलवतो किंवा मादी नराला आवाज देते, त्यावेळेला त्यांचा आवाज काढायची पद्धती वेगळी. ओके. आणि नॉर्मल ज्यावेळेला वाघ ओरडतो प्रेझेन्स दाखवण्यासाठी, तर त्याची डरकाळी वेगळी. आता खरं तर आपण जी फिमेल टायग्रेस आणलेल्या, तर यात मेटिंग हा फार महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे सह्याद्रीमध्ये आता जर वाघ उद्याला वाढावे असं आपल्याला वाटत असेल, तर ही आलेली वाघीण किती पिल्लांना जन्म घालते आणि मग त्यानंतर वाघांची लाईन किती पुढे वाढते, ह्यावरती बरीच गणित अवलंबून. तर हे जे काही मेटिंगचं जे गणित आहे ते थोडंसं आम्हाला जरा वेगळ्या पद्धतीनं सांगा ना, की एक वाघीण साधारणपणे हायेस्ट आतापर्यंत एखाद्या वाघिणीने किती फेजमध्ये किती पिल्लांना जन्म दिलेला आहे, काय पॉसिबिलिटीज राहतात? वाघीण साधारणतः जन्म झाल्यापासून ते 3 वर्षापर्यंत ती पिल्लं द्यायला किंवा मेटिंग करायला तयार होते. ओके. वाघ ज्यावेळेला पहिल्यांदा पिल्लं देतात किंवा पहिल्यांदा पिल्लं द्यायला जातात, ते फार कमी वेळा सक्सेसफुल होतात. त्याचं कारण असं आहे की वाघीण एकदम तरुण असते. पिल्लांना जंगलामध्ये सर्वाईव्ह करणं, स्वतः खाऊन पिल्लांसाठी दूध तयार करणं किंवा अन्न तयार करणं, हे फार मोठी गोष्ट आहे. मग पहिल्याच वेळेला वाघिणीची पिल्लं यशस्वी होतात असं नाही. बरं. मग वाघ पहिल्या फेजनंतर दुसऱ्या फेजमध्ये देखील खूप मोठ्या पद्धतीने शिकून तयार होतो. हेच कारण आहे की आपण 3 वर्षापेक्षा मोठी वाघीण बघितली. बरं. मग ज्या वेळेला वाघ हा 3 वर्षापेक्षा जास्त आहे, तर सगळ्यात पहिलं तो वाघीण स्वतःची डेन साईट तयार करते. म्हणजे डेन साईट म्हणजे काय की पिल्लांना निवाऱ्याची व्यवस्था करते. बरं. मग पिल्लं सुखरूपपणे एका ठिकाणी ठेवून तिला शिकारीसाठी जाता येईल. ओके. मग ज्या वेळेला ती निवाऱ्याची व्यवस्था करते, डेन साईट गुहा तयार शोधते, त्यानंतर मग ती पिल्लांना जन्म द्यायची तयारी करते. ओके. मग त्यानंतर ती मेटिंग करते. मग मेटिंग झाल्यावरती पहिल्यांदा ती पिल्लं कुठे ठेवते ठेवते, ती जागा ती बघते. जागा पहिली शोधते. ती जागा शोधल्यावरती मग मेटिंग होतं. बरं. मेटिंग झालं, तिला वाटलं माणसापेक्षा वाघांचं प्लॅनिंग खूप चांगलं आहे म्हणावं खूप चांगलं आहे, एकदम दूरदृष्टीनं प्लॅनिंग करतात वाघ. बरं. मग ज्या वेळेला प्लॅनिंग झाल्यावरती ते कोणत्या मेलसोबत पिल्लं घ्यायची ह्याची निवड करते. बरं. आणि मग ते ओव्ह्युलेशन करते, म्हणजे मगच ते अंड तयार करते. मग ते फर्टिलाइज होतं. साधारणतः 100-1 दिवसांमध्ये ती पिल्लं जन्माला येतात. बरं. मग पिल्लं जन्माला येताना वेगवेगळ्या पद्धतीनं आहे, कधी 3 येतात, कधी 4 येतात, कधी 5 देखील असू शकतात. पण याच्यामध्ये काय आहे की जो फिट पिल्लं आहे तेच अडल्टहूडला म्हणजे मोठी होतात. बरं. जर 4 ते 5 पिल्लं दिली तर जंगलामध्ये 2 किंवा 3च पिल्लं मोठी होऊ शकतात. बाकी पिल्लं जी आहेत ती कधी स्टार्वेशननी मरून जातात, कधी कॉन्फ्लिक्टमध्ये मरून जातात, कधी इतर जे प्राणी आहेत जसं की जंगली कुत्रे असतील किंवा लेपर्ड असतील त्यांच्या भक्ष्य बनतात. बरं. किंवा इतर रायवर वाघ असतात, दुसरे वाघ असतात ज्यांना परत हिरशी मेटिंग करायचं आहे, त्यांच्या कॉन्फ्लिक्टमध्ये मृत्युमुखी पडतात. त्यामुळं 4 ते 5 पिल्लं जरी जन्माला आली तरी सगळीच मोठी होतील असं नसतं. एक वाघीण तुम्ही म्हणालात 3, 4, 5 पिल्लांना जन्म देते, परंतु एका पूर्णपणे एक वाघीण तिच्या आयुष्यामध्ये हायेस्ट किती पिल्लांना आजपर्यंत जन्म दिलेला रेकॉर्ड आहे? 5 ते 7 पिल्लांना देखील जन्म दिलाय पूर्ण लाईफमध्ये. पूर्ण लाईफमध्ये नाही, एका लिटरला म्हणजे एका पिल्ला द्यायच्या वेळेला. साधारणतः वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून एकदा बरं. अशा पद्धतीनं वाघीण पिल्लांना जन्म देते. बरं. वर्षातून एकदा का, जर पहिले पिल्लं झाली आणि ती जगलीच नाही वर्षभरापर्यंत, मग त्या वर्षातून परत एकदा दुसऱ्यांना पिल्लांना जन्म देऊ शकते. ओके. जर एकदा पिल्लं दिले आणि त्यातलं एक जरी पिल्लू जन्माला असेल तर 2 वर्षापर्यंत वाघीण पिल्लांना जन्म देणार, कारण त्यांना मोठं करायचं. मग असं साधारणतः 14 ते 15 वर्षाची होईपर्यंत वाघीण पिल्लांना जन्म देते. बरं. आणि निसर्गात जंगलामध्ये वाघीण साधारणतः 16-17 वर्षापर्यंत जगू शकते.
जर ती झूमध्ये किंवा इतर रस्ता असेल त्यापेक्षा जास्त जगू शकते. परंतु जर पूर्ण लाईफ टाईममध्ये आपण जर वाघिणीने बघितलं तर 15 ते 20 पिल्ल्यांचा सहज जन्म देऊ शकते. बर, हा प्रजनन दर तसा मोठा झाला. मोठा आहे. कॅट स्पीसीसमध्ये प्रजनन दर मोठा आहे कारण की त्यांचं मृत्यूचं प्रमाण देखील मोठं आहे. ओके, मृत्यूचं प्रमाण मोठं असण्याला काय कारण? ह्याच्यामध्ये टेरिटोरियल फाईट असतात, एकमेकांच्या वाघांचे एकमेकांची फाईट असतात. परत काय आहे की वाघांना ज्या वेळेला निसर्गात स्केअर्स रिसोर्सेस असतात त्यावेळेला त्यांना बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करून चालावं लागतात. टेरिटरी असेल किंवा तिथं असणारे रिसोर्सेस असतील, त्यामुळे वाघांचे आपापसातलं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते देखील जास्त आहे. आता रात्रीचा आता बराच उशीर झालेला आहे. मला नाही वाटत तुम्ही आत्ता आम्हाला वाघाकडे घेऊन जाल, परंतु उद्या आम्हाला वाघ पाहायला भेटेल काय? आपण वॉच टॉवरवरून दुरून वाघ पाहू शकतो. जवळ तर निश्चितच जाता येणार आणि नाही आम्हाला आपल्याला. डरकाळी पण ऐकू येऊ शकते. निश्चित आता देखील ऐकू येऊ शकते. बर, मग आपण उद्या सकाळी लवकर किती वाजता आपण जाऊयात? सकाळी सकाळी आपण लवकरात अर्ली लवकर मॉर्निंग जर- मध्ये जाऊ 6-7 वाजता. 6-7 वाजता. आणि वाघ मग सकाळी ऍक्टिव्ह असतो? ऍक्टिव्ह असतो त्यावेळेला बरं. ऍक्टिव्ह असतो. चालेल, मग उद्या आपण सकाळी डॉट 6:30 वाजता 7 वाजता ताडोबामधून ज्या वाघिणीला महाराष्ट्र वन विभागानं आणलेलं आहे त्या वाघिणीला पाहण्यासाठी, टॉवरवरून पाहण्यासाठी सकाळी 7 वाजता जाणार आहेत. आत्ता आपण थांबूयात कारण थंडी पण भरपूर आहे आणि 100 मीटरवरती वाघिणीसुद्धा आहे. तर आत्ता आपण थांबूयात आणि उद्या सकाळी 7 वाजता आपण वाघाला पाहण्यासाठी निघूयात तिथे. नक्कीच. रात्री आपण बसलो होतो तिथून 200 मीटरवरती वाघीण आहे. आता हो. आपण तिकडे निघालेलो आहे. येस. तर आता आपल्याला वाघीण पाहायला मिळेल. वाघीण आपल्याला दुरून पाहता येईल. आपण जो वॉच टॉवर बनवलाय तिथून. बर. कारण आता वाघिणीला खूप कमी माणसाचा सहवास व्हावा बर. ह्या दृष्टीने आपण सगळं त्याला एन्क्लोजर केलंय. बरोबर. एन्क्लोजर पासून 20-30 मीटर वरती आपला वॉच टॉवर आहे उंच असा. बर. त्या वॉच टॉवर वरती आपण उभं राहून दुरून बघू शकतो. बर. परंतु एन्क्लोजर वर जाण्याची कुणाला परमिशन नाहीये. बर. आणि त्या वरती वॉच टॉवर वरती देखील आपण एकदम कमी आवाजात चुळबुळ न करता बघू शकतो. ओके. आणि साधारण आता रिलीज केल्यानंतर मग ती पूर्णपणे ज्यावेळेला तिला रिलीज केलं जाईल त्यावेळेला ती पूर्ण आपला कासवनाला पार करून वरच्या बाजूला जाईल आणि सह्याद्रीमध्ये ती कंटिन्यूस फिरत राहील. बर. आणि आता कोइन्सिडन्स असा आहे की ज्या एरियामध्ये आपण तिला सोडतोय बर. तिथं जवळच T1 फिरतोय. बर. त्यामुळं ज्याला आता जे बाकीचे 3 वाघ आहेत ते आपण कंटिन्युअस ट्रेस करत असतो. कंटिन्यूस करत असतो. कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ओके. त्यामुळे समजा इन केस तो कुठे मानवी वस्तीजवळ वगैरे असेल तर आपल्याला अगोदरच ते कळतं. हो, आधीच कळतं. इथे हे जे ग्रास आहे हा. असा सह्याद्रीमध्ये ग्रासलँडचं आता प्रमाण कसं आहे? कारण मागे ग्रास कमी झाला होता, गवताळ भाग कमी झाला होता. हा. पण चांदोलीमध्ये स्पेसिफिक गवताळ प्रदेश वाढण्यासाठी काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत? चांदोलीमध्ये आपण काय केलंय, कुरणांचा विकास केलाय. बर. कुरणांचा विकास करून आता इथं सगळीकडं मिडो डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कुरणांचा विकास आहे. गवताळ प्रदेश चांदोलीमध्ये आणि सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात आहे. हो. तृणभक्षक प्राणी कोणकोणते आहेत आपल्याकडे सध्या? तृणभक्षक प्रामुख्याने आहे गवा. बर. सांबर, भेकर. बर. आणि ज्याला आपण वाईल्ड डॉग पुसुंगा वाईल्ड डॉग नाही त्याला आपण रानडुक्कर. रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहेत. बर. याच्याशिवाय काय आहे की फेरल कॅटल देखील आहेत जे फार पूर्वी 15-20 वर्षापूर्वी लोक गाव सोडून गेले. बर. त्यांनी जे जनावर घेऊन नाही गेले. ओके. त्यांचा देखील कळप आहेत. बर. ते देखील आता फेरल आणि वाईल्ड बनलेले आहेत. तर वाघ इथे नव्हता मधल्या काळात अशा काही प्राण्यांची किंवा बिबट्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली. आपल्याकडे जवळपास 60 बिबटे आहेत मागच्या सेन्सस प्रमाणे. बर. पूर्ण सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये 60 खूप मोठी संख्या झाली ही. हा जो हॅबिटेट आहे सह्याद्रीचा हा इतर टायगर रिझर्व सारखा नाहीये.
इथं आपल्याला पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीचं लँडस्केप आहे, कुठं मोझॅक आहे, कुठं गवत आहे, कुठं लपण आहे. त्याच्यामुळं बिबट्या आणि वाघ हे दोघंही चांगल्या पद्धतीने जगू शकतात. बर. म्हणजे बिबट्याला जंगल सोडून जावं लागणार नाही. पण जेव्हा आता वाघ किंवा वाघांची संख्या वाढते, हा. किंवा वाघ येतात, तर तेव्हा इतर प्राण्यांची संख्या पण बॅलन्स राहील असं नक्कीच. काही आता होतं का? कसं असतं बघा, की ज्या वेळेला वाघाचा वावर हे तिथले तृणभक्षक प्राणी समजतात, त्यावेळेला पिल्लांची संख्या देखील वाढते. त्यावेळेला त्यांचं प्रजननाचा रेट वाढतो, अलर्टनेस वाढतो आणि एकंदरच कुठल्या पिल्लांची संख्या वाढते? तृणभक्षक प्राण्यांच्या. बर, कसं काय? कारण की त्यांना समजते की आता वाघाचा वावर आहे, आपण जन्माला घातली सगळीच पिल्लं काही मोठी होणार नाही. बर. त्यामध्ये तसं त्या पद्धतीने अडॉप्ट करून घेतात. बर, म्हणजे हे आता असं तुम्ही पण पहा बदल होतो जंगलामध्ये की ताडोबामध्ये 100 पेक्षा जास्त वाघ आहेत, म्हणून काय तृणभक्षक पाणी संपले का? त्यांनी त्या पद्धतीने अडॉप्ट केलेलं असतं. ओके. हार्ड साईज तसा वाढतो, त्यांचं जन्माला घालायची पद्धत वाढते, त्यांचं एकत्र राहण्याची संख्या वाढते. आता जे वेगवेगळे इम्प्रूव्ह होत असते. स्किल पण इम्प्रूव्ह होतात. बर. कॅनोपी. हो, चांगली कव्हर कॅनोपी आहे. हो, ग्रासेस पण चांगले आहेत. प्राण्यांमध्ये म्हणजे वाघ जेव्हा फॉरेस्ट मध्ये येतो, हा. इन होतो, तेव्हा प्राण्यांच्या पूर्ण लाईफस्टाईल मध्ये फरक पडतो. बदल होतो. हो हो, नक्कीच. कारण मला हे वाटलं नव्हतं की पिल्लांचं प्रमाण इतर तृणभक्षक प्राण्यांचं वाढत असेल, त्यांचे स्किल्स वाढत असतील, असं मला वाटलं नव्हतं खरं तर. कारण की आता बघा की ज्या प्राण्यांना वाघाच्या अस्ताची सवय नाहीये, त्या प्राण्यांचं बिहेवियर बदलून जातं. पण एखादा वाघाचा अटॅक झाला की परत त्यांचं ते ओरिजिनल वाईल्ड बिहेवियर ते येऊन ते त्या पद्धतीनं आपलं कायम अलर्ट मोडवरती राहतात. बर. तर वाघाचं कसं आहे की वाघ ज्या वेळेला शिकार करायला जातो, बर, तर 5 मधनं 1 शिकार यशस्वी होते. बर. असं नाही की प्रत्येक शिकारीचा अटेम्प्ट यशस्वी होतो. 5 मधली 1 शिकार. 5 मधली 1 शिकार होते. म्हणजे वाघ इतका दबून दबा धरून किंवा हळूहळू जाऊन एखाद्या प्राण्यावरती अटॅक करतो, पण प्राणी पण इतके चौकस असतात की त्यांची नजर सगळीकडे असते. एक या बाजूला तोंड करून असतो, एक त्या बाजूला तोंड करून असतो, आणि वाघानं त्यांना बघितलं जरी पहिलं असेल तरी वाघ त्यांच्या जवळ जाईपर्यंत प्राण्यांना कळतं की वाघ येतोय आणि ते पळतात. बर. वाघ जवळच्याच भक्ष्याला पकडतो, चित्त्यासारखा पाठलाग करून पकडत नाही. म्हणून 4 ते 5 प्रयत्न केल्यावरती एका प्रयत्नामध्ये वाघ यशस्वी ठरतो. बर. परत काय आहे की वाघ ज्या वेळेला भक्ष्य मारतो तर त्याला रोज भक्ष्य नाही पाहिजे. एकदा एक भक्ष्य मारलं त्याला यथेच्छ खातो, तो 15-20 किलो काही पाहिजे ते. परत तो ते भक्ष्य सेफ ठिकाणी नेऊन ठेवते, का झाडात झुडपात कुठेतरी. परत 1 दिवसांनी 2 दिवसांनी परत येतो त्या जागेवरती, परत ते भक्ष्य खातो. बर. असं 2 ते 3 वेळा तो त्या भक्ष्यावरती खातो. बर. आणि एक प्राणी मारल्यावरती आठवडाभर त्याला परत मारायची गरज नाही. बर. आणि रोज खाणारा प्राणी नाही, 2 दिवसांनी 3 दिवसांनी एकदाच खातो. वाघाला सगळ्यात आवडीचं भक्ष्य कोणतं? वाघाचं सगळ्यात आवडीचं भक्ष्य आहे सांबर. बर. ते मुबलक प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे. बर. आणि एकदा जर किल केलं तर ते त्याला आठवडाभर पुरणार आहे. बर. आणि शिवाय आपल्याकडे जो गवा आहे, गवा देखील त्याचं चांगलं आवडीचं खाद्य आहे, पण त्यासाठी वाघ तेवढा तंदुरुस्त पाहिजे तो मारण्यासाठी. आपल्याकडे जे वाघ आहेत ते तिन्ही वाघांना गव्याला मारल्याचे फुटेज आपल्याकडे आहेत. आत्ताचे वाघ तर आपले वाघ गव्यांना अगदी सहज मारतात, गव्याच्या तोंडाला पकडून सहज ओढून घेऊन जातात. ताडोबातले वाघ मारतात, ताडोबातले वाघ देखील मारतात, पण आपले एकदम सराईत आहेत गवा मारण्यासाठी. बर. मला वाटतं हिली एरिया असल्यामुळे थोडस ऍग्रेशन म्हणा किंवा थोडस फिटनेस आणि लपण आहे. गवा काय करतो, रात्रीच्या वेळेला वरती सड्यावरती येतो अशा ओपन पॅचेस मध्ये. दिवसा तो एकदम डेन्स मध्ये असतो. त्यावेळेस गवा ज्या वेळेला जंगलातून पळतो तर रेल्वे कशी धाड 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 पळते, तशा पद्धतीने गवा जंगलात पळत असतो. कारवी असेल किंवा इतर बेटे असतील, काड 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 मोडतच पळतो. त्यामुळे गवा पळल्याचा आवाज आपल्याला लगेच समजतो, गवा पळाला. आणि गवा सहसा पळत नाही, त्याला जर काही धोका वाटला तरच पळतो.
हा कॅमेरा ट्रॅप आहे बघा. हे फोटो कसे निघतात बरं या कॅमेरामध्ये? याच्यामध्ये बघा ह्या कॅमेरा ट्रॅप मध्ये की हा ज्या अंतरावरती लावलाय हा हे साधारणतः एक 3 ते 4 फुटाच्या अंतरावरती आहे. बर. इथून काय होतं ज्यावेळेला प्राणी पास होतात, हा तृणभक्षक प्राणी असेल, वाघ असेल, हम्म. त्यावेळेला या अंतरावरून ज्यावेळेला पास होतात त्याला सेन्सर आहे. ओके. या सेन्सरमुळे मोशन म्हणजे त्याची हालचाल डिटेक्ट होते. बर. म्हणजे आम्ही जे फोटो बघतो फॉरेस्टचे काढलेले हा. अंधारातले दिसतात ते या ते या कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात असतात, त्याला कॅमेरा ट्रॅप म्हणतात. बर. तर ट्रॅप कॅमेरामध्ये जे फोटो निघतात ते 2 पद्धतीने निघतात. एक तर आहे की त्याचा त्या वाघाचा किंवा जाणाऱ्या प्राण्याचा एका साईडचा फोटो, हम्म. शिवाय 3 ते 5 सेकंदाचा एक व्हिडिओ पण काढता येतो. ओके. त्यामुळे ऑटोमॅटिक निघतात हे. ऑटोमॅटिक निघतात. आणि या कॅमेऱ्यात जे फोटो काढले जातात, लाईटचा फ्लॅश पण पडतो का त्याला? लाईटचा इन्फ्रारेड असतो, ओके. कधी लाईट असतो. प्रत्येक कॅमेरा सिस्टम वेगळी आहे. बर. हा लाईट वाला आहे. बर. सह्याद्रीत मासे आपण एकूण किती कॅमेरे आहेत? सह्याद्रीत 500 कॅमेरे आहेत आपल्याकडे. 500. हो. एखादा शिकारी किंवा कोणी माणूस जर विदाउट परवानगी आला तर तो पण तो पण camera ह्याच्यात flash कॅप्चर वाचवत होणार. असेल. ह्याच्या पहिले आपण काही शिकारी फक्त कॅमेरा ट्रॅपमुळे पकडलेत. बर. शिवाय सीसीटीव्ही लावलेत, बर. पीटीझेड कॅमेरे असतात ते लावलेत, बर. जेणेकरून 360 डिग्री व्ह्यू आपल्याला जंगलाचा दिसत असतो लाईव्ह. बर. हे खूप मोलाची गोष्ट आहे. याच्यामुळे आपल्याला आणि हे मग चार्जिंग ह्याचं कसं राहतं? ह्याच्यात बॅटरी असते. किती दिवस बॅटरी पुरते? ह्याची साधारणतः 15 दिवस ते 1 महिना चालते. बर. मग आमचे वनरक्षक ज्यावेळेला गस्ती करायला ते चेक करतात, बॅटरी आहे संपली आहे, डाटा चेक करतात. 500 कॅमेऱ्याची कंटिन्युअस चेंज करत राहणं मोठं कंटिन्युअस task आहे. चेंज करावं लागतं. हो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅमेरे आहेत तिकडे, तर जेव्हा आता टायगर येतोय हम्म. सह्याद्रीमध्ये, ऑलरेडी 3 आहेत, आता ही 4थी वाघीण आलेली हा, आहे. हा. सह्याद्रीत वाघ जेव्हा वाढतील हा. तेव्हा अजून वन विभागाला पण खूप अलर्ट मोड वरती काम करावं हो लागेल, हो, कारण नक्कीच नक्कीच. आणि आणि या टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग होतो उद्या याच्या- समजा सह्याद्रीमध्ये वाघांच्या रक्षणासाठी कशा पद्धतीने वन विभाग काम करेल? याच्यामध्ये कॅमेरा ट्रॅपची संख्या वाढवायला लागेल. बर. ड्रोन्स घ्यायला लागतील, थर्मल ड्रोन्स घ्यावे ड्रोन्स लागतील. कसे काम करणार? ड्रोन्स आपल्या एरियामध्ये फ्लाय करतात. बर. आणि फ्लाय केल्यावरती काय आहे की त्या भागात चालले मुवमेंट्स आपल्याला दिसतात. पण खाली झाडं वगैरे असल्यानंतर? हाय नाही, एखादं साधारणतः एक 30 मीटर 40 मीटर वरची हाईट आपण बर. कॅप्चर करायचं. ओके. आणि थर्मल जी आहे त्याच्यामध्ये प्राण्यांचं शरीरातल्या रक्ताचा टेम्परेचर वेगळं असतं, हा आणि बाकी जमिनीचं झाडांचं टेम्परेचर वेगळं असतं. हा. त्यामुळे त्या टेम्परेचर डिफरन्समुळं आपल्याला ते कळतं की इथं कोणता प्राणी उभा आहे. कळलं नाही मला कसं ते वर्क होतं नक्की. म्हणजे थर्मल ड्रोन काय करतं, एका जागेवरून उडतंय. हा. उडताना टेम्परेचर किंवा तापमानाचा सेन्स करतं. टेम्परेचर हा झाडांचा, वनस्पतींचा, इतर वस्तूंचा वेगळा आहे. बर. पण प्राण्यांच्या अंगात आहे रक्त, आणि हे उष्ण रक्ताचे प्राणी असल्यामुळं त्यांचा तापमानात फरक असतो. बर. त्यामुळे ते लाल कलरची अशी प्रतिकृती तयार होते, ओके. थर्मल ड्रोन मध्ये दिसते ओके. आपल्याला. आणि त्या प्रतिकृतीवरून आपल्याला समजतं की हा कोणता प्राणी आहे. ओके. हे ड्रोन हवेतून जात असताना ते जे Yes. काही खाली हे रात्रीच्या वेळेला temperature वरनं तिथे आपल्याला प्राणी आहे आपल्याला कळतं. समजतं. बरं. येस. दिवसात काय असतं, दिवसा सूर्य सर्पस तापलेला असतो, त्यामुळे दिवसा आम्ही शक्यतो वापरत नाही, पण रात्रीच्या वेळेला त्याचा वापर करतो. ओके. आणि ताडोबामध्ये वगैरे मी पाहिलं की जेव्हा नवीन वाघाला पिल्लं होतात आणि साधारण 18 ते 23 महिन्यामध्ये ते दुसरी टेरिटरी पाहायला हो. बाहेर पडतात. हो. जेव्हा ते टेरिटरीच्या शोधात प्रवास करत असतात, हा. बहुतांश अशा वेळेला शिकारी पण त्यावरती लक्ष ठेवून असतात आणि अशाच वेळेला त्या वाघांची तस्करी किंवा वाघांची शिकार होते. हो. हो. तर सह्याद्रीत म्हणजे इथे काम करत असताना त्यावर कशा पद्धतीनं तुम्ही आपला सगळ्यात पहिला तर नैसर्गिक आपल्याला एक वरदान लाभले. पश्चिमेच्या बाजूला पूर्ण स्ट्रीप असा कोकणकडा आहे, बरोबर, आणि पूर्वेच्या बाजूला धरण आहे. बरोबर, दोन्ही कोयना आणि चांदोली. बर. त्याच्यामुळं नॅचरल बॅरियर फार मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय आपल्याकडे जागोजागी प्रत्येक रेंजमध्ये साधारणतः 10 ते 15 जागेवरती आपण कुट्या उभारल्यात. बर. कुट्या म्हणजे काय की आपले फॉरेस्ट वॉचर, वनरक्षक तिथं मुक्कामी असतात. ओके. आणि ते रोज एकूण किती लोकांची टीम आहे सह्याद्रीमध्ये? सह्याद्रीमध्ये तसं त्या बघितलं तर टोटल 300-400 लोकांची टीम आहे, बर. जर आपण परमनंट आणि डेली वेजवाले पकडले तर. ओके. आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन आहे. ओके. शिवाय वायरलेस असतो, कोणी जंगलात येऊ शकत नाही, त्यांचं जंगल फिरस्ती आहे. बर. ज्या ठिकाणी आपल्याला माणसाला जाता येत नाही नॉर्मली तिथं आम्ही बोट वापरतो. बर. जिथं आपली 4 व्हीलर जात नाही तिथं 2 व्हीलर वरती जातात. बर. जिथं 2 व्हीलर जात नाही तिथं पायी गस्ती करतात.
बर. त्यामुळे वेगवेगळ्या जंगलाच्या चप्प्यामध्ये आपली लोक गस्ती करतात. चांदोलीमध्ये असे पाण्याचे स्रोत भरपूर आहेत का? भरपूर आहे. आता काळा ढो नाव आहे याचं. बर. काळा ढो बघा, याच्यावरती असं ब्लॅकिश कलरचं वॉटर दिसतंय. ब्लॅकिश कलर कशामुळे? हे वरच्या झाडांच्या सावलीमुळे, बर. पूर्ण झाडांची सावली पडते म्हणून त्याचा काळा रंग येतोय आणि ह्याचं नाव काळा ढो ठेवलंय. इथं प्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळेला खूप येतात. बराच मोठा दिसतो हा. बराच मोठं आहे. म्हणजे पाणी कधीपर्यंत आता बघ, राहतं? पॅराडाईज फ्लाय कॅचर दिसतोय. पॅराडाईज फ्लाय कॅचर खूप फ्रिक्वेंटली इथं दिसतो. त्या झाडाच्या फांदीवरती बसल्या बघा बरोबर. तो. हो हो हो. तो पॅराडाईज फ्लाय कॅचर आहे. एकदम डेन्स फॉरेस्ट आहे इथे. हो 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 हो. त्याला स्वर्गीय नर्तक म्हणतात मराठीमध्ये. बर. म्हणजे स्वर्गातला नर्तक ज्या पद्धतीनं नाचतो त्या पद्धतीनं तो पक्षी नाचत असतो. ओके. आणि त्याला तो अशाच ठिकाणी जिथं असेल तिथं स्वर्गासारखा स्वर्गासारखा पूर्णपणे feel आहे. भाग आहे. हे एवढं डेन्स फॉरेस्ट खरं तर मला वाटतं मी केरळमध्ये पेरियारचं असेल किंवा हे इकडे एवढं डेन्स पाहिलं होतं. हो. तमिळनाडू असेल हो तर पश्चिम घाटामधलं हे पण तेवढंच एक स्ट्रॉंग म्हणावं लागेल. हो. आणि वाघ जेव्हा आता आपण इथे वाघांची संख्या वाढेल अजून भविष्यात, तर टायगरसाठी सर्वात सुरक्षित हे जंगल असेल. कारण पश्चिमेला पश्चिम घाट आहे, कोकण कडा हो. आहे. इकडे मला वाटतं 2 धरणं आहेत. 2 धरणं आहेत, मोठी धरणं. त्यामुळे एक वेगळं युनिक फॉरेस्ट हे होईल काय म्हणजे नक्कीच त्यावरती? नक्कीच वाघांचा अधिवास नक्कीच वाढेल इथं. आणि जसं आपण बोललात, पेरियार सारखं पर्यटन देखील इथं होईल. बर. बोटी असेल, धरणामध्ये बोटीने प्रवास असेल, बोटीमधून वाघाला बघणं हे एक वेगळीच मजा आहे. बरोबर. लोक जिप्सीमधून बघतात, परंतु सह्याद्रीमध्ये वाघ हा बोटीतून देखील बघता येईल. बर. आणि सुरक्षेच्या दृष्टीने म्हणजे वाघ जेव्हा आता आपण रिलीज करू तर माझ्या मनात एक प्रश्न येतो वारंवार की ठीक आहे, तू आपण ताडोबामधून त्या वाघाला 800 किलोमीटर प्रवास करून वाघिणीला इथं आणलेला आहे. तिला सेट करून आपण फॉरेस्टमध्ये रिलीज करू. परंतु रिलीज केल्यानंतर कशावरून ती इथंच थांबेल? समजा म्हणजे आम्ही आता गावाकडे मांजर असेल, कुत्रा असेल, हो. एखाद्या ठिकाणी नेऊन सोडतात, ते हो. पुन्हा त्या ठिकाणी येतं असं म्हणलं हो. जातं. तर वाघीण इथून प्रवास करून दुसऱ्या कसं आहे, ठिकाणी जायला अशी शक्यता? याच्यासाठी आपण WI टीम आपल्या सोबत घेतली. बर. आपल्याकडे डॉक्टर रमेश नावाचे सायंटिस्ट आहेत. बर. ज्यांनी पन्नामध्ये असेल, सतकोशामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी टायगर इंट्रोडक्शन केले. बर. तर ज्या वेळेला वाघीण इथे येते त्याला म्हणतात होमिंग बिहेवियर. होमिंग म्हणजे काय, की वाघ असं जमीन खोदावं लागतो की मला जायचंय माझ्या भागामध्ये. ओके. वाघ अगदी 100, 200, 400 किलोमीटरचा टप्पा ओलांडून मागे जाऊ शकतात. परंतु ही वाघीण हिनं या परिसराला घर बनवले, स्वतः किल करायला लागली. आणि तसं तिचं बिहेवियर नाही. आपण CCTV मध्ये ज्यावेळेला बघतोय तर ती जेव्हा ती जमीन खोदते तेव्हा काय आपण समजायचं? त्याचं समजायचं की ती एस्केप करायचा प्रयत्न करते, ओके. पळून जायचा प्रयत्न करते. ओके. परंतु ही जी तोपर्यंत ती वाघीण आहे, जमीन कधीच खोदत नाही नाही. खोदत नाही. ही वाघीण काय होते, पाठीवरती लोळतीये, ओके. पाणवठ्यावरती बसून राहते. ह्याचा अर्थ असा आहे की वाघिणीनं सह्याद्रीला आपलं घर बनवले. ओके. म्हणजे ती सेट झाली असं. सेट झाली. ओके. पण तरी पण ह्याला आपल्याला काय एफर्ट्स असे एक्स्ट्रा घ्यावे लागतात का? म्हणजे ती पुन्हा प्रवास करत करत समजा काही दुसऱ्या ठिकाणी वगैरे, म्हणजे तिने कुठे प्रवास करायचा हे तर आपण डिसाईड नाही करू शकत. नाही करू शकत आपण. परंतु काय आहे की वाघीण साधारणतः ह्या वाघिणीचा 10 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. आपल्याकडे खूप विस्तृत असा एरिया आहे. वाघिणीला कशाची गरज आहे? सगळ्यात पहिलं तिला नर पाहिजे. आपल्याकडे नर आहे. तिला पुरेसं अन्न पाहिजे, ते आपल्याकडे आहे. बरोबर. पिल्ल देण्यासाठी लपण पाहिजे, गुहा बनवायला जागा पाहिजे, तर ती देखील आपल्याकडे आहे. पुरेसं प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तिला लागणाऱ्या जर सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध असतील, शिवाय इतर वाघिणी नसल्यामुळं टेरिटोरियल फाईट नाहीये. हो. त्यामुळे तिच्यासाठी तर वाघीण असल्यावर टेरिटोरियल फाईट वाघिणीमध्ये होते. अर्थात वाघिणीमध्ये जास्त भांडणं होतात. काय सांगतो, मला वाटलं वाघामध्ये जास्त भांडणं होत असतील. वाघात कसं आहे, वाघामध्ये मेटिंग साठी भांडणं होतात. बर. टेरिटरीमध्ये सगळ्यात जास्त भांडणं होतात ते वाघिणीमध्ये होतात.
ओके, म्हणजे वाघाची एखादी ही टेरिटोरी आहे, दुसरा वाघ तिथे आला, त्याला कळलं की ही एका ऑलरेडी एक हो, वाघाची टेरिटोरी, तर हो. तो तिथे थांबत नाही, तो तो दुसरीकडे निघून जातो. जातो. हो. मात्र वाघ ट्रॅव्हल जास्त करतो, त्या येस. कम्पॅरेटिव्हली फिमेल कमी फिमेल ट्रॅव्हल कमी करते. ट्रॅव्हल करतात. बरं. त्यामुळं आपण वाघिणी आणल्यामुळं त्यात तेवढंसं ट्रॅव्हल करून जाणार नाहीत. ओके. त्या याच भागामध्ये साधारणतः 20 ते 30 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्येच राहतील. ओके. आणि आपण आता जी वाघीण आणलेली आहे, तर मला पुन्हा एकदा हे सांगा, की जेव्हा आता इथं आणली आपण, ठीक आहे, रात्रीच्या दिवशी आपण रात्री पूर्णपणे ट्रॅव्हल करून आणला. परंतु तुम्ही त्या वाघिणीला निवड केली ती तुम्ही गोष्ट मला सांगितलीत. परंतु त्या वाघिणीला पकडण्याचा जो काय सीन होता, तो मला पुन्हा एकदा इथं सांगा ना जरा. वाघिणीसाठी आपण काय केलं की 40 ते 50 कॅमेरा कॅप लावले. ट्रॅप कॅमेरामध्ये ती वाघिणीची मुवमेंट काय आहे ही आम्ही पहिले 5-7 दिवस अभ्यास केली. बरं. त्या वाघीण दिवसा कुठे असते, संध्याकाळी कुठे असते, कुठल्या विशिष्ट वेळेला कुठे येते याचा अभ्यास केला. दोन्ही वाघिणी जे आहेत S1 आणि S2 ह्या एका ठिकाणी बुडबुडी नाल्याजवळ एकत्र यायच्या. म्हणून आम्ही बुडबुडी नाल्याजवळ एक बेट लावला. बरं. बेट म्हणजे काय की जिवंत जनावर लावता येतं. बरं. त्याला बांधून ठेवायचा मोठ्या रस्सीनं, म्हणजे ती वाघीण त्या जिवंत जनावराला खायला येईल. बरं. मग ज्या वेळेला आपण ती जिवंत जनावराला खायला येते त्यावेळेला त्या वाघिणीला आपण दाट करू शकतो. ओके. आणि हे फक्त तिला पकडायचं आहे म्हणून करायचंय. मग ज्या वेळेला ते बेट लावलं जातं त्या बेटमध्ये वाघीण आल्यावरती आपली टीम रेडी असते. आणि पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा दाट स्पेशालिस्ट असतील, त्यांनी ज्याला दाट मारला की ती बेशुद्ध पडते. बरं. बेशुद्ध पडल्यावरती आपल्याकडे साधारणतः 25 ते 30 मिनिटाचा कालावधी आहे. बरं. त्या कालावधीमध्ये तिचे सगळे बॉडी मेजरमेंट घ्यायचे, ब्लड सॅम्पल घ्यायचे, तिचं सगळं अवयव व्यवस्थित आहेत का बघायचं, प्रेग्नन्सी आहे का नाही बरं. ते चेक करायचं. त्यानंतर तिला दुसऱ्या बाजूला झोपवायची, तिथलं सगळं चेक करायचं, त्याच्या कॅनाईनची मेजरमेंट घ्यायचे, नखांची मेजरमेंट घ्यायचे. बरं. आणि मग तिला बंदिस्त केजमध्ये टाकायचं. ओके. केजमध्ये टाकलं, केजचा दरवाजा बंद केला की मग त्याला अँटीडोट देतात. म्हणजे भुलीचं औषध उतरवण्याची एक औषध आहे. बरं. ते आपण तिला अँटीडोट देतो. बरं. अँटीडोट दिल्यावरती मग हळूहळू 1-2-5 मिनिटांमध्ये वाघीण जागी होते. बरं. मग डॉक्टर तिला अंडर ऑब्झर्वेशन थोडा वेळ ठेवतात. तिचं बिहेवियर कसं आहे, तिला उलटी झाली का, उलटी झाली तर काय करता येईल. मग तिला पूर्ण जागी झाली, कॉन्शियस झाली की मग तिथून पुढे तिचा प्रवास सह्याद्रीच्या दिशेने चालू झाला. बरं. आता वाघीण आपण तुम्ही आता ही जी काही वाघीण आहे केजमध्ये आहे, आपण अंडर सर्व्हायलन्स ऑब्झर्व्ह करतो आपण. तर मला थोडंसं वाघाची लाईफस्टाईल कशी असते, म्हणजे जसं आता माणूस सकाळी उठल्यापासून काय काय करतो हे आपल्याला ठरलेलं आहे, तसं वाघिणीची जंगलातली लाईफस्टाईल कशी असते, तिचं डेली रुटीन कसं असतं. आणि ती आता इथे एवढी उंच झाड आहेत, तर बिबट्या खूप उंचपर्यंत चढतो, पण वाघाला कुठे चढता येतं, वाघाचं दिनचर्या कशी असते. वाघ साधारणतः हे पहाटे पहाटे सकाळी 4-5 वाजल्यापासून. म्हणजे वाघ झोपतो का? हो नक्की. वाघ दिवसाही झोपतो, रात्रीही झोपतो. तेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा तो किती अलर्ट असतो? वाघ अलर्ट असतो. त्यांचा सेन्सेस चांगले असतात, हिअरिंग सेन्सेस चांगले असतात, स्मेल सेन्सेस चांगले असतात. परंतु वाघ अगदी आरामात झोपून राहतो, पोट भरलं असेल त्यावेळेला. सकाळी 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत त्यांची चांगली मुवमेंट असते. जेव्हा जसं काही माणसांमध्ये आता आपण बघतो की आपल्याला झोप लागली तर काही काही लोक एवढे गाढ झोपतात की त्यांना शेजारी कोण आले काय हे कळत सुद्धा नाही. वाघ जेव्हा झोपलेला असतो तेव्हा काही वाघ असे कमी अलर्ट असतात किंवा त्याच्या जवळची हालचाल आपण तिथे करू शकतो असं, किंवा ते आळशी राहतात जेव्हा शिकार करत नाहीत, असं काय होतं का? नाही नाही, वाघ झोपलेला असतात तो त्यावेळेला देखील अलर्ट असतो. जरा जरी प्राण्यांचा आवाज आला तरी तो जागा होऊन बघतो. बर. आणि त्याला ज्यावेळेला भूक लागली असेल त्याच वेळेला तो हमला करतो. इतर वेळेला तो झोपूनच राहतो. उन्हाळ्यामध्ये शक्यतो गारव्यासाठी पाणवठ्या शेजारी झोपून असतो. म्हणून बऱ्याच पर्यटकांना वाघ हा पाणवठ्या जवळ दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. फोटोज वगैरे येतात. आणि दुपारच्या कालावधीमध्ये उन्हाचा तडाखा वाढला की वाघ झोपून राहतो. तो उन्हामध्ये फिरत नाही जंगलामध्ये. आणि संध्याकाळी ज्यावेळेला तिन्हीसांची वेळ होते 4-5 नंतर ते रात्री 10-11 पर्यंत, त्यावेळेला देखील वाघ ऍक्टिव्ह असतो. मग रोज रात्री तो शिकार करतो आपण? रोज रात्री नाही करत. त्याला ज्यावेळेला भूक लागली असेल आठवड्यातून एकदा किंवा 4 दिवसातून एकदा शिकार करतो. म्हणजे त्याला भूक 4 दिवसातून एकदा लागते वाघाला? एकदा शिकार केले की तो 2-4 दिवस ती शिकार खातो. बर. जर ती शिकार हिसकावली गेली, दुसरा वाघ घेऊन गेला किंवा इतर प्राण्यांनी खाल्ली तरच मग त्याला लगेच 2 दिवसांनी शिकार करावी लागेल. वाघाने शिकार केले आयत्या बिळावर नागोबा आपण जसं म्हणतो,
तसं जंगलामध्ये वाघानं शिकार केल्यानंतर ते खाणारे कोणते प्राणी असतात? याच्यामध्ये कोल्हा आहे, त्यानंतर तेव्हा तो वाघ त्यांना हे करत नाही? लपवून ठेवतो. Damage. वाघ पहिले आपली शिकार लपवून ठेवतो. बर. पण तरी देखील वासाने जर कोल्ह्याला कळलं तर कोल्हा खाऊ लपवून शकतो. ठेवतो म्हणजे कुठे लपवतो? पातोळ्यामध्ये लपवून ठेवतो, डेन्स वरती कुठेतरी बर. नेऊन लपवून ठेवतो. जी नजरेला सहजासहजी पडणार नाही बर. अशा ठिकाणी नेऊन लपवून ठेवतो. आणि ते 2-4 दिवस परत खात राहतो. बर. कोल्हा आहे, गिधाड आहे, बर. हायना आहे. बर. ह्या सगळ्या प्राण्यांना मग ते केलेली शिकार खायला भेटते. बर, म्हणजे वाघाच्या येण्याने खरं तर ह्या प्राण्यांचा पण फायदा आहे. फायदा आहे, नक्कीच फायदा आहे. बर. त्यांना शिकार भेटणार. आणि आता सह्याद्रीमध्ये किंवा चांदोलीमध्ये आपण म्हणत की 60 बिबटे आहेत, हो. नाही का? तर बिबट्या आणि टायगर यांची फाईट तुम्ही पाहिले का? किंवा त्यांची फाईट होते. काय आहे की बऱ्याच टेरेनमध्ये जिथं खूप प्लेन टेरेन आहे, बिबट्याला लपायला जागा नाही, तिथं त्यांचं एकमेकाशी फायटिंग होणं खूप कॉमन आहे. बर. परंतु सह्याद्रीमध्ये आणि चांदोलीमध्ये हा आपण पाहतोय की पूर्ण हिली टेरेन पण आहे. हिली टेरेनमध्ये शक्यतो बिबट्या राहणार आहे आणि खालच्या टेरेनमध्ये हा वाघ राहील. ओके. प्लेन एरियात ओके. शक्यतो. आणि एका बाजूला तर आपण वाघाचं धाडस पाहिलं, त्याचं पेशन्स किंवा हे बाकी इतर स्किल्स बघितलं, म्हणजे शक्ती आणि युक्ती हे Yes. आपण बोललो. प्रेमाच्या बाबतीत वाघ कसा आहे? कारण आता आपण टायग्रेसला इथं आणलेलं आहे. 3 मेल टायगर इथं आहेत, एक फिमेल आपण आणलेली आहे. तर यांचे रिलेशन्स कसे राहतात? मेल फिमेल हे त्यांच्या मेटिंग पिरियड पुरते एकत्र येतात आणि परत मग आपापल्या पद्धतीने शिकार करत राहतात. बर. परंतु एकदा त्यांचा बॉन्ड तयार झाला तर तो बॉन्ड हे वाघांमध्ये पण बॉन्ड असतो? बॉन्ड तयार होतो त्यांच्यामध्ये, मेल फिमेल मध्ये बॉन्ड तयार होतो. तो बॉन्ड त्यांचा त्या मेटिंग सीझन पुरता राहतो. पुढच्या म्हणजे मेटिंग साधारण सीझन किती मध्ये पिरियड हा? साधारणतः एक 7-1 दिवसाचा बर. बॉन्ड असतो. बर. त्यानंतर वाघ हा सॉलिटरी आहे, तो आपापल्या पद्धतीनं, फिमेल आपल्या पद्धतीने जाते, मेल आपल्या पद्धतीने जातो. बर. परंतु एका वाघाच्या टेरिटरीमध्ये 1, 2, 4 किती जेवढ्या फिमेल असतील त्या सगळ्या फिमेलला मेल वाघ नेहमी व्हिजिट करत राहतो. बर. त्या पूर्ण टेरिटरीमध्ये फिरत राहतो. टेरिटरी म्हणजे त्याचं घरच असल्यासारखं त्याचं आहे घरच म्हणजे. आहे. बर. त्या घरामध्ये जाणार, त्या टेरिटरीमध्ये कुठल्याही वेगळ्या वाघाला, नर वाघाला तो बर. येऊ देत नाही. फिमेल येऊन देतो. फिमेलला येऊन देतो. मग त्या फिमेल्स मध्ये भांडण फिमेल्स मध्ये आपापल्या रायवरी असते, त्यांचे भांडणं होतात, पण फिमेलच्या पण टेरिटरी छोट्या असतात. बर. आणि त्या विभागलेल्या असतात. ओके. वाघाची टेरिटरी ही मोठी असते. बर. आणि ती ओव्हरलॅपिंग आहे. बर. फिमेल 2-4 फिमेलच्या टेरिटरीवरती एका वाघाची टेरिटरी ओव्हरलॅपिंग असते. बर. असा वाघ वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहतो. बर. आणि साधारणपणे म्हणजे आता तुम्ही वेगळ्या टायगर रिझर्व मध्ये काम केलेलं आहे, बॉन्डिंग किंवा तुम्ही म्हणलात की 1 आठवड्याचा मीटिंग पिरियड राहतो त्यांचा, आणि वाघाची टेरिटरी फिक्स आहे, मग तिथून मग फिमेल बाहेर जाते की वाघ, म्हणजे ते विभक्त कसे होतात? टेरिटरीमध्येच असतात ते. बर. पण वाघ मूव्ह करतो, दुसऱ्या फिमेलकडे जातो, तो ओके. दुसऱ्या एरियामध्ये मग जातो. नंतर तिला Female. विजिट इथं होत नाही हा, तसं. फिमेल तिथे राहते. बर. आणि एकदा वाघाला कळतंय की आता हिला पिल्लं होणार आहेत, हिला पिल्लं मोठी करायची आहेत, तर 1-2 वर्ष वाघ पीसफुली त्याला पिल्लं सांभाळू देतो. ओके, म्हणजे तिथे बाकी इंटरफरन्स तिथे करत नाही नाही, म्हणावं नाही. लागेल. आणि वाघाने जी शिकार केलेली आहे, आता काही आपण प्राण्यांमध्ये बघतो की मेल हा शिकार करतो किंवा आपला हॉर्नबिल असेल त्याचं हो. असं म्हणतात की फिमेल वाट पाहते त्या घरट्यामध्ये तो हा. मेल येईपर्यंत. तर तसं वाघामध्ये शिकार जो वाघ करतो तर फिमेलला ती खायला हे असते का? नाही, त्यानंतर असं वाघ तर आपली शिकार कुणासोबत कुणासोबत शेअर असते? करत नाही. पण अशा काही घटना आहे जिथं रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे की वाघाने शिकार शेअर केले. बर. म्हणजे 100% करतो का तर नाही, ओके. पण काही प्रमाणात वाघ आपले शिकार शेअर करू शकतो. आता आपण जी टायगर आणलेली आहे चंदा, तर ह्या 3 वाघांपैकी चंदाचं बॉन्डिंग कुणासोबत जुळेल असं तुम्हाला वाटतंय? आता चंदाला आपण सोडतोय हा T1च्या एरियामध्ये सोडतोय. T1 म्हणजे त्याला सर्व गाईड लोक म्हणतात सेनापती. बर. तर सेनापतीच्या एरियामध्ये तिला सोडल्यामुळं तर पहिलं इंट्रॅक्शन तिचं सेनापती सोबत होईल. बर. ती खालच्या बाजूला आंब्याच्या दिशेने जर मूव्ह केली तर तिथं T2 आहे, त्याला बर. सुभेदार म्हणतात. बर. सुभेदार सोबत त्याचं इंट्रॅक्शन होऊ शकतं. बर. तर मोस्ट प्रोबेबली T1 आणि T2 ह्या 2 वाघांसोबत तिचं पहिलं इंटरॅक्शन होईल बर. आणि त्यांच्यासोबत तिचे पहिले पिल्लं व्हायचे चान्सेस जास्त आहेत. ओके. आणि तिसरा वाघ आपला? तिसरा आपला कोयन येते. बर. तर त्याचे चान्सेस कमी आहेत. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव बाजी ठेवलेलं आहे बाजी. लोकांनी. ओके. त्याचे चान्सेस का कमी आहेत? अंतर खूप जास्त आहे. वाघीण तेवढं अंतर चालून जाणार नाही सुरुवातीला. त्या वाघासाठी आता मग आपण पार्टनर
आणणार आहोत. नजीकच्या काळामध्ये आपण त्याचा विचार करतोय, ओके, मग तेव्हा त्या टायग्रेसला त्याच भागात त्या आपण भागात release सोडू करणार. शकतो. आता काय चान्सेस आहेत की आपल्याला ह्या टायग्रेस पासून आणि समजा ते सुभेदार सोबत किंवा सेनापती सोबत हे दोघांसोबत पण करू 2 शकतो. वर्षाच्या हो. पिरियड मध्ये होऊ शकतात. तर साधारणपणे किती पिल्लं होऊ शकतात असं तुम्हाला एक्सपेक्ट कारण 4 पर्यंत व्हायला पाहिजेत. बर हो, 4 किंवा 5 पण होऊ शकतात. 4-5 पिल्लं 2 वर्षात होऊ शकतात. हो, होऊ शकतात. म्हणजे अं, एकदाच होणार, ते 4-5 संख्या होणार. मग ती 2 वर्ष पिल्लं देणार नाही. ओके त्यांना सांभाळणार. ओके मग त्यानंतर परत पिल्ले देणार. बर. तर जेव्हा जंगलामध्ये टायगर आहे, टायग्रेस आहे आणि तिचे बछडे पण आहेत, तर तेव्हा टुरिस्टला हे फार मोठं हो, अट्रॅक्शन टुरिस्टला पर्वणीच आहे. कारण वाघिणी त्याच्या पिल्लांसोबत बघणं आणि त्यांचं फोटोग्राफी करणं हे एक दुर्मिळ क्षण आहे. बर आणि तो क्षण पहिलं काही महिने सुरुवातीचे अनुभवता येतो. बर एकदा पिल्लं मोठी झाली की त्यांच्या आपापल्या मार्गाने जातात, वाघिणी वेगळी होते. परंतु जे सुरुवातीला कब सोबत जो वाघिणीचा फोटो घ्यायचा चान्स आहे, तो नक्कीच आपल्या चांदोलीला येणाऱ्या पर्यटकांना भेटणार आहे. एकदा ऐकलं होतं की म्हणजे जेव्हा टायगरचं मीटिंग होतं, मीटिंगचा जो असतो तर ते खूप मोठा आवाज येतो असं मी हो. काहीतरी, तर तो सीन कसा असतो म्हणजे जेव्हा एक टायगर आणि टायग्रेस मीटिंग करतात फॉरेस्ट ज्या मध्ये? वेळेला कुठलीही फिमेलला मीटिंग करायचंय किंवा मेलला करायचंय, तर मोठ्यानं औ औ अशा पद्धतीने ग्राउल करतात, लॉंग अँड डीप. ओके तो जो आऊ आहे याचा अर्थ आहे की ते मीटिंगला रेडी आहेत. ओके आणि ज्या वेळेला वाघ हा मीटिंगसाठी फिरत असतो त्यावेळेला सुटेबल फिमेल बघत असतो, फिमेल देखील नर वाघ बघत असते. मग ते एकमेकाच्या कॉलनी आणि सेंटनी, ते सेंट मार्क सोडत असतात झाडांवरती, बर त्या सेंटनी एकमेकाला अट्रॅक्ट होतात बर. आणि मग त्यांचं मीटिंग सुरू होतं. मग हे म्हणजे तो खूपच असा मोठा आवाज येतो असं मी मोठा आणि ऐकलं. डीप आवाज असतो. बर. हो. मग जेव्हा हे वाघांचं मीटिंग होतं तेव्हा त्या भागातले जे इतर प्राणी आहेत ते पण खूप म्हणजे ते एक भयभीत वातावरण असतं का त्या दरम्यान? कारण हळूहळू सर्व प्राण्यांना वाघांच्या आवाजाची सवय होते. बर. आता चांदोली नॅशनल पार्क मध्ये ऑलरेडी वाघ असल्यामुळे सगळ्या प्राण्यांना त्या आवाजाची सवय आहे. पण जो ग्राउलिंगचा आवाज आहे मीटिंग मधला, तो नर वाघ ओळखू शकतो की फिमेलचं ग्राउलिंग मीटिंग साठी, ओके आणि फिमेल ओळखू शकते की मेलचं ग्राउलिंग मीटिंग साठी. ओके. आणि जेव्हा हे प्रवास करत असतात तेव्हा काही मार्क्स सोडतात वाघ? सोडतात, झाडांवरती मार्ग सोडतात, हम्म. हाताने त्यांच्या पंजानी खुणा बनवतात बर किंवा त्यांचा सेंट त्या झाडावरती फवारतात, जेणेकरून येणाऱ्या वाघाला कळ की ही टेरिटरी ऑलरेडी घेतलेली आहे बर कोणीतरी. तुम्हाला इथं शिकार करायची आहे तर एक्झिस्टिंग T1 ची परवानगी घेऊनच करावी लागेल, बर. नाहीतर T1 तुमच्यावरती आक्रमक होणार. परवानगी घेऊन म्हणजे? म्हणजे काय आहे की वाघांमध्ये फिजिकल अपिअरन्स, कोणताही वाघ ज्यावेळेला एकमेकाच्या समोर येतात त्यावेळेला सगळ्यात पहिले फिजिकल अपिअरन्स मुळे डॉमिनन्स ठरतो. वाघ काय लगेच फायटिंग करायला जात नाही. बर जो सुदृढ आहे, दष्टपुष्ट आहे, आक्रमक आहे, तो वाघ अशा पद्धतीनं ओरडतो, ग्राउल करतो, जेणेकरून येणारा वाघ हा पळून जातो. बर. जर येणाऱ्या वाघाला असं वाटलं की मी ह्याला हरवू ते शकतो, समोरासमोर पाहतात. समोरासमोर पाहतात, एकमेकांसोबत फिरतात, बर अंदाज घेतात एकमेकांचा. बर मग जर येणाऱ्या वाघाला असं वाटलं की मी ह्या वाघाला हरवू शकतो, बर तर मग त्यांची फायटिंग चालू होते. नाहीतर 70 ते 80% वेळा हे फिजिकल अपिअरन्स मोठा असेल तो वाघ जिंकतो आणि दुसरा वाघ निघून जातो. बर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राजकारणामध्ये चाणक्य नीती वापरतात असं आपण म्हणतो की डोक्याने काम करणं. Yes, तसं yes. वाघ चाणक्य नीती वापरतो म्हणावं लागेल नक्कीच, आपल्याला नक्कीच. प्रत्येक गोष्टीमध्ये. नक्कीच. कारण ताकद आहे म्हणून डायरेक्ट भिडत नाही. नाही नाही शिकार करताना पण ताकद आहे म्हणून कुठल्याही प्राण्याची शिकार करायला जात नाही. नाही. वीक कोण आहे तो बघून सिस्टमॅटिक शिकार करतो. हो. आणि बाकी सगळ्याच बाबी खरं तर. आता जेव्हा आपण फॉरेस्टमधून वॉक करतो, चालत असतो, हा. तर जेव्हा आपण डेन्स फॉरेस्टमधून चाललेलो आहे हा. आणि अशा फॉरेस्टमध्ये वाघाचं अस्तित्व आहे हे आपल्याला माहिती आहे, हो. तर काय काळजी घ्यावी लागते आणि आपल्या आजूबाजू वाघ आहे हा. हे ओळखण्यासाठी काय सायन्स असतात? याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली ते काळजी वाघ घ्यायची असताना आहे आपण कसं अलर्ट राहिलं पाहिजे? की आपण ग्रुपनी जायला पाहिजे, एकट्या दुकट्याने जंगलामध्ये प्रवास केला नाही पाहिजे. ग्रुपनी जायला पाहिजे आणि आपला आवाज वाघाला ऐकू जाईल या पद्धतीनं जायला पाहिजे. आपला जर आपण चालत बोलत गेलो तर वाघ हा त्याच्या मार्गाने मार्गस्थ होतो, आपण आपल्या मार्गाने चालले जातो. बर. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी वाघाचं स्पॉटिंग दिसलं तर आपण बोल्ड होऊन त्याच्या जवळ नाही जायचं. आता आपण ज्या आवाजात बोलतोय हा वाघ हा वाघ ऐकणार,
बर. बिलकुल. आणि वाघाचा वाघ आपल्याला दिसला तर आपण त्याच्या बाजूने जायचं नाही, आपण जागेवर थांबा किंवा मागच्या दिशेने जावा. वाघ समोर दिसल्यावरती. हा, मग आपल्याला थोडं धैर्य ठेवावं लागेल. आपल्या बऱ्याच स्टाफला वाघ दिसलाय, बर. मार्किंग करताना वाघ दिसलाय, परंतु ते का त्याच्या जवळ नाही गेले, ते तिथंच थांबले किंवा मागं निघून आले. आपण त्याच्या वाघाचा सामना करायला जायचं नाहीये, त्याच्या पुढून असंच कॅज्युअली वॉक करत जायचं नाहीये, कारण तो वाघ आहे, तो कुठल्या क्षणी हमला करू शकतो. म्हणून आपण जाणकार पद्धतीनं चालत राहायचंय. ज्यावेळेला आपलं असं वाघाचं अस्तित्व वाटेल तिथे थांबणे आणि मागं फिरून येणे, हाच एक ऑप्शन कारण आहे. जीप मधून वाघ बघणं, बंदिस्त गाडीमधून वाघ बघणं वेगळी बाब आहे, पण ओपन मध्ये समोरासमोर हा, वाघ बघणं पूर्ण फटतच असेल पूर्ण अशा वेळी. पूर्ण एकदम स्टाफला पण बऱ्याच वेळेला असा अनुभव आहे की वाघ दिसल्यावरती वाघ एक क्षणासाठी बघतो माणूस आहे, हम्म. परत त्याच्या कामामध्ये लागून जातो. माणसानं शहाणं व्हायचं की त्यानं पुढे नाही जायचं, बर. त्यानं मागच्या बाजूने निघून जायचं. ते वाघ डिस्टर्ब होतच नाही. डिस्टर्ब होतच नाही, तो त्याच्या कामात असतो. बर. वाघाला म्हणजे वाघाची चाल जी आहे म्हणजे तो कधीच माघार घेत नाही असं म्हणतात. हो, तर जंगलामध्ये काहीच असं नाही की वाघ डिस्टर्ब होईल, तो माघार, पाऊस असेल, चॅलेंजेस असतील, असं काय गोष्टी असतात नाही आता जंगलामध्ये? आपण बघितले की इंस्टाग्रामवरती असे पण व्हिडिओ की वाघ आलाय आणि उंदराला घाबरून गेलाय. हा. मग कधी कुठल्या वेळेला वाघाला सेफ डिस्टन्सची माघार घ्यावी लागेल हे वाघच ठरवू शकतो. बर. एखाद्या वेळेला असं होतं की पॉर्क्युपाईन चालली आणि हा. वाघ मागून निघालाय, तर हा. वाघ पटकन मागे येणार ना, हा. कारण पॉर्क्युपाईनचे काटे लागले तर आपल्याला शिकार करताना त्रास होईल. बर. तर अगदी छोट्या ते छोट्या प्राण्यांना देखील वाघ घाबरू शकतो बर. आणि तो माघार घेऊ शकतो, परंतु ती तात्पुरती माघार आहे. याचा अर्थ असा नाही की वाघ मागे निघून गेला. बर. हा तो स्वतःचा बचाव करण्यासाठी 2 पावलं मागे आलाय, बर. परत तो त्याचे डोलदार चाल चालू ठेवणार. आता चांदोलीच्या या कोर भागात आम्ही आहे आणि आम्ही आता जिथं उभं आहे इथून एक 100 मीटर वरती जी आपण चंदा नावाची वाघीण वन विभागानं आणलेली आहे त्याच्यासाठीचा केज आहे. आणि आता सर आम्हाला त्या केजच्या शेजारी असणाऱ्या एका टॉवरवरती घेऊन जाणार आहेत आणि तिथून आपल्याला वाघ स्पॉट होण्याचे चान्सेस आहेत. आणि नंतर मग नजीकच्या काळामध्ये वाघाला फॉरेस्टमध्ये त्या वाघिणीला रिलीज करण्यात येणार आहे. तर मग सर आपण आता त्या केजच्या दिशेने Yes, जाऊयात. चल. तर तिथे हिरवा आपल्याला दिसत आहे तो टायग्रेससाठीचा केज आहे. ते दिसले होते साधारण 1 हेक्टरच्या परिसरामध्ये वन विभागानं हा केज बनवलेला आहे. आणि जेव्हा ताडोबामधून ही टायग्रेस सह्याद्रीमध्ये आणली तर सुरुवातीला तिला सेट करण्यासाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलेला आहे. तर त्या केजच्या जवळ आपण आहोत आणि आता तिथे आपण एका टॉवरवरती जाऊन वाघ पाहणार आहोत. हे केज नाही का? हा, हे केज आहे आणि याच्यात आतमध्ये सगळे CCTV लावलेले आहेत. बरं. आणि त्याचा डाटा स्टोअर करण्यासाठी ही डाटा स्टोरेज रूम बनवली. ओके, म्हणजे या केजचाच डाटा सगळं हा इथं स्टोअर होणार. बर. आणि सगळे CCTV CCTV लावलेत आपण? CCTV साधारणतः आपण 21 लावलेत. 21. हां, ट्रॅप कॅमेरे लावलेत, आतमध्ये इन्फ्रारेड कॅमेरे लावलेत. आणि येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरती पण जर आपला वाघ इथं आला बाहेरून त्याच्या मुवमेंट टिपायसाठी पण आपण कॅमेरा लावलेत. सेनापती फिमेलच्या वासाने किंवा आवाजाने तो येऊ येऊ शकतो. आणि फिमेल जेव्हापासून आपण आणले तर ती कंटिन्युअस आपण त्याच्यावरची वॉच मॉनिटरिंग करतोय. हो, तिची इच अँड एव्हरीथिंग, हो, एव्हरी ऍक्ट आपण त्याच्यावर रेकॉर्ड करतोय. त्या ऍक्ट वरून आपल्याला कळते की तिचं आत्ताचे बिहेवियर, मानसिक स्टेट काय आहे. आता आपण काय करू, असंच केजच्या बाजूने जाऊ, फक्त आवाज नाही करायचा आणि वरती वॉच टॉवरवरती उभं राहून बघू. CCTV लागेल, आपण 21 CCTV त्याच्यामध्ये आपण 24/7 मॉनिटरिंग करतोय. हे जे वॉटरहोल दिसते इथे येऊन वाघीण आरामात पाण्यात बसून राहते 20-20 मिनिटं.
तिला जे भक्ष्य दिले त्याचं खाऊन तिने आतमध्ये झाडीमध्ये भक्ष्य घेऊन गेली. तिथं बसून आरामात खाते. काल रात्री 9:30 वाजता ती आली होती बाहेर. पक्षी म्हणजे आपण जिवंत जिवंत प्राणी दिला होता. मग तिने ते भक्ष्याला मारलं. त्याचं देखील रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. आणि त्या भक्ष्याला मारल्यावरती आता ही आतमध्ये मस्तपैकी तिचा आनंद घेत खात बसली आहे. आणि एकदम पूर्ण एरिया ती पहिल्यांदा फिरून बघितला आणि आतमध्ये डेन झाडीमध्ये ती झोपून आहे आता. ताडोबाची सह्याद्रीत सेव झाली का? हो, निश्चितच. तिनं आता केले भक्ष्य खाते, पाणी घेते, कॅटसारखं उलवते जमिनीवरती आणि सगळी आपली टेरिटरी फिरून बघते. त्याच्यामुळे ती पूर्ण सेट झाली. आता लवकरच तिला आम्ही निसर्गमुक्त करू. सह्याद्री वाघिणीची कधीपासून वाट पाहत होतो? सह्याद्री वाघिणीची गेले साधारणतः 15 वर्षापासून वाट बघतोय. बरं. आणि आता तो वेट संपलाय. सह्याद्रीमध्ये परत एकदा वाघिणीची डरकाळी ज्यावेळेला येईल त्यावेळेला इथले असलेले मेल पर्यटक, इथे असलेले लोकल टुरिस्ट गाईड, रिसॉर्ट्सवाले आणि एकच सगळ्या इकॉनॉमीला उभारी भेटेल आणि वाघिणी बरोबर एकंदर चांदोलीच्या आजूबाजूला सगळ्या गावाचा विकास होईल. नोट करून ठेवा की सह्याद्रीच्या हिस्ट्रीमधला नवीन इरा आता सुरू झालेला आपण असं म्हणू शकतो.